हॅलो एव्हरीवन. आजच्या लेक्चरमध्ये आपण सिलेबस टॉपिक 3.7.5 वेक्टर डायग्राम अँड इक्विव्हॅलेंट सर्किट ऑफ ए थ्री फेज इंडक्शन मोटर आपण पाहणार आहोत. वेक्टर डायग्राम म्हणजे दिशा असणारी राशी परिमाण अँड इक्विव्हॅलेंट सर्किट म्हणजे समतुल्य सर्किट. थ्री फेज इंडक्शन मोटरचे समतुल्य सर्किट आपण पाहणार आहोत. An induction motor is essentially a transformer whose secondary is shorted and rotating. ओके, इंडक्शन मोटर हा इसेन्शियली म्हणजे प्रामुख्याने ट्रान्सफॉर्मरचा आहे की ज्याचा सेकंडरी आहे तो शॉर्टेड असतो आणि रोटेटिंग असतो. द एनर्जी इज ट्रान्सफर्ड फ्रॉम स्टेटर टू रोटर विथ द हेल्प ऑफ फ्लक्स म्युच्युअली लिंकिंग विथ बोथ. ओके, एनर्जी जी ट्रान्सफर केली जाते स्टेटरकडून रोटरकडे ती फ्लक्स म्युच्युअली लिंकिंग दोन्हीकडे असल्यामुळे एनर्जी ट्रान्सफर होते. सिमिलर टू ट्रान्सफॉर्मर. ओके, सिमिलर टू ट्रान्सफॉर्मर प्रमाणेच द व्होल्टेज इक्वेशन ऑफ इंडक्शन मोटर प्रायमरी दॅट इज स्टेटर साइड इज गिवन बाय. ओके, व्होल्टेज इक्वेशन दिलेलं आहे प्रायमरी साईडचं दॅट इज स्टेटर साईडचं. V1 इक्वल्स टू E1 प्लस I1 R1 प्लस J I1 X1 where E1 is counter EMF of self induction in a stator produced by the flux. Similarly, in the secondary that is a rotor circuit, ER is the EMF produced by the same flux in the rotor. ओके, ER हा रोटर साईडचा EMF आहे, त्याच सेम फ्लक्सने तो प्रोड्यूस झालेला आहे, निर्माण झालेला आहे रोटर साईडला. ॲज द रोटर सर्किट इज क्लोज्ड सर्किट. ओके, रोटर सर्किट हा क्लोज्ड सर्किट आहे. ER इज युटिलाइज्ड इन द सर्क्युलेटिंग रोटर करंट अँड हेन्स ER सप्लाइज रोटर इम्पिडन्स ड्रॉप. ओके, म्हणजेच काय की ER युटिलाइज होतो, ER हा वापरला गेला जातो सर्क्युलेटिंग रोटर करंट सर्क्युलेटिंग करण्यासाठी. अँड हेन्स आणि म्हणून ER सप्लाइज रोटर इम्पिडन्स ड्रॉप. म्हणून ER काय करतो, रोटर इम्पिडन्स ड्रॉप सप्लाइज करतो. स्टुडंट शुड रिमेंबर द ट्रान्सफॉर्मर इक्विव्हॅलेंट सर्किट थिअरी फॉर क्लिअर आयडिया ऑफ दिस कन्सेप्ट. ओके, विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, रिमेंबर करायचं आहे ट्रान्सफॉर्मर इक्विव्हॅलेंट सर्किट थिअरी. ओके, ही आयडिया ही कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी ER इक्वल्स टू I2 Z2 इक्वल्स टू I2 बघा I2 आहे तसाच आहे R2 प्लस JX2. Z2 म्हणजेच इम्पिडन्स ड्रॉप केला आहे. ओके, Z2 R2 प्लस JX2 इक्वल्स टू S इंटू E2. द प्रायमरी करंट I1 इक्वल्स टू I0 प्लस I2 वेअर I0 इज नो लोड करंट. I0 जो आहे तो नो लोड करंट असणार आहे, म्हणजेच कोणताही लोड नसताना. दिस हॅज टू कॉम्पोनंट्स. याला दोन कॉम्पोनंट्स आहेत. IW वर्किंग कॉम्पोनंट्स दॅट सप्लाइज आयर्न लॉस. I म्यू मॅग्नेटायझिंग कॉम्पोनंट्स प्रोड्युसिंग फ्लक्स. ओके, IW मीन्स वर्किंग कॉम्पोनंट्स हे नो लोड करंटचे कॉम्पोनंट्स आहेत. ओके, दॅट सप्लाइज आयर्न लॉस जो की तो आयर्न लॉस सप्लाय करतो नो लोड असताना. I म्यू मॅग्नेटायझिंग कॉम्पोनंट प्रोड्युसिंग फ्लक्स. ओके, I म्यू इज अबाउट 50% ऑफ फुल लोड करंट ॲज फ्लक्स ॲज मोर रिलक्टन्स ड्यू टू एअर गॅप. ओके, स्टेटर आणि रोटरमध्ये एअर गॅप असल्यामुळे रिलक्टन्स तिथे तयार होतो. रिलक्टन्स म्हणजे अनिच्छा. ओके, अनिच्छा म्हणजे विरोध करणे. ठीक आहे, त्यामुळे हा जो I म्यू आहे तो 50% असतो फुल लोड करंटच्या पेक्षा. ओके, फुल लोड करंटच्या. ओके, देअरफॉर I म्यू इज मोर हेन्स I0 इज मोर. I म्यू मोर असल्यामुळे अधिक असल्यामुळे I0 अधिक होतो इन कम्पॅरिझन विथ द ट्रान्सफॉर्मरच्या तुलनेत. दिस कॅन बी एक्सप्लेन्ड ॲज बिलोज. ओके, हे खालीलप्रमाणे एक्सप्लेन केलेलं आहे. इन केस ऑफ इंडक्शन मोटरच्या बाबतीत द स्टेटर फ्लक्स हॅज टू पास टू रोटर थ्रू एअर गॅप. ओके, स्टेटर फ्लक्स जे आहेत ते रोटरकडे पास होतात ओके एअर गॅपमधून. अँड हेन्स रिलक्टन्स इज मोर. म्हणून रिलक्टन्स तिथे विरोध खूप असतो. टू प्रोड्यूस दॅट मच रिक्वायर्ड फ्लक्स द मॅग्नेटायझिंग करंट इज मोर. ओके, हा रिलक्टन्स प्रोड्यूस करण्यासाठी तिथे अधिकाधिक फ्लक्स तयार करावे लागतात, त्यासाठी मॅग्नेटायझिंग करंट हे अधिक लागतात. द एअर गॅप इज नॉट प्रेझेंट इन द पाथ ऑफ द फ्लक्स इन केस ऑफ ट्रान्सफॉर्मर. ओके, ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीत एअर गॅप तिथे नसतो, म्हणून फ्लक्स तिथे काय असतात, नसतात. ओके, फ्लक्सच्या मार्गांमध्ये रिलक्टन्स नाही आहे एअर गॅप असल्यामुळे. ओके, द नो लोड पॉवर फॅक्टर ऑफ इंडक्शन मोटर इज व्हेरी स्मॉल. दिस कॅन बी एक्सप्लेन्ड ॲज फॉलोज. द नो लोड पॉवर फॅक्टर ऑफ इंडक्शन मोटर इज व्हेरी स्मॉल. ओके, नो लोड पॉवर फॅक्टर हा कमी असतो इंडक्शन मोटरचा. कॅन बी एक्सप्लेन्ड ॲज फॉलोज. द मॅग्नेटायझिंग करंट I म्यू इज मोर इन कम्पॅरिझन विथ द आयर्न लॉसेस कॉम्पोनंट्स IW. आयर्न लॉसेस कॉम्पोनंट्सपेक्षा I म्यू मोठा असतो, कारण का तिथे एअर गॅप आहे. एअर गॅप असल्यामुळे मोर फ्लक्स लागतात. मोर फ्लक्स लागल्यामुळे मॅग्नेटायझिंग कॉम्पोनंटचे करंट जास्त लागतात. ओके,
देअरफॉर आय नॉट लॅग्स V1, म्हणून आय नॉट हा V1ला लॅग आहे बाय मच ग्रेटर अँगल, अधिक अँगलने. देअरफॉर PF इज लेस ऑन नो लोड. ओके, म्हणून पॉवर फॅक्टर हा कमी असतो. ओके, ठीक आहे ना, अँगल जेवढा जास्त तेवढाच पॉवर फॅक्टर कमी. ओके, देअरफॉर पॉवर फॅक्टर इज नो लोड, power factor is less on no load. I2 is the load component of primary. I2 is the load component of primary. Okay, I2 is the load component of primary. Primary चा load component आहे I2. ठीक आहे, therefore I2 dash equals to K I2. Okay, therefore I2 equals to K I2. V इथं दिसतोय, y ॲक्सिसला व्होल्टेज V आहे, एक्स ॲक्सिसला आय म्यू दिलेला आहे, आय म्यू. ओके, आय म्यू म्हणजेच मॅग्नेटायझिंग कॉम्पोनंट, आय नॉट म्हणजेच नो लोड करंट कॉम्पोनंट. ओके, आय डब्ल्यू म्हणजेच काय, वर्किंग कॉम्पोनंट. ठीक आहे, वर्किंग कॉम्पोनंटपेक्षा आय म्यू अधिक असल्याने तो व्हीला लॅग करतो अधिक अँगलने, व्हीला लॅग करतो अधिक अँगलने, म्हणून पॉवर फॅक्टर काय आहे, लेस आहे. ठीक आहे, वेक्टर डायग्राम सिलेबस टॉपिक 3.7.5.1 वेक्टर डायग्राम. The vector diagram is just similar to vector diagram of transformer. जी वेक्टर डायग्राम आहे थ्री फेज इंडक्शन मोटरची ही सारखीच आहे ट्रान्सफॉर्मरच्या वेक्टर डायग्राम सारखीच. ओके, फर्स्ट आय नॉट नो लोड करंट, आय डब्ल्यू अँड आय म्यू आर द कॉम्पोनंट्स ऑफ नो लोड करंट. ठीक आहे, आय नॉट काय आहे, नो लोड करंट आहे आणि त्याचे दोन कॉम्पोनंट आहेत, आय डब्ल्यू अँड आय म्यू आर द कॉम्पोनंट्स ऑफ नो लोड करंट. आय टू सेकंडरी रोटर करंट, आय टू जो आहे तो सेकंडरी रोटर करंट आहे. इथे जर तुम्ही पाहत असाल आय नॉट, ओके, आय नॉट, आय म्यू आणि आय डब्ल्यू हे त्याचे कॉम्पोनंट झाले. आय टू जो आहे तो सेकंडरी रोटर करंट, आय टू इथे पहा खाली दिलेला आहे, आय टू सेकंडरी रोटर करंट. ओके, इथे पहा आय टू. आय वन प्रायमरी स्टेटर करंट, आय वन जो आहे तो प्रायमरी स्टेटर करंट असेल, जो की इथे दाखवलेला आहे. आय वन, सॉरी, इथे दाखवलेला आहे वेक्टरमध्ये आय वन स्टेटर प्रायमरी करंट. ई आर रोटर ई एम एफ, ई आर जो आहे तो रोटर ई एम एफ, ई आर जो आहे तो रोटर ई एम एफ इथे पाहू शकतो आपण. ई वन प्रायमरी ई एम एफ, ई वन प्रायमरी ई एम एफ. ओके, व्ही वन सप्लाय व्होल्टेज, व्ही वन सप्लाय व्होल्टेज. ओके, व्ही वन सप्लाय व्होल्टेज. ठीक आहे, फिगर 3.7.13 वेक्टर डायग्राम ऑफ इंडक्शन मोटर. इक्विपमेंट्स रिलेटेड टू वेक्टर डायग्राम आर ॲमीटर, व्होल्टमीटर अँड वॅटमीटर. ओके, वेक्टर डायग्रामशी संबंधित असलेले इक्विपमेंट जे आहेत ॲमीटर, व्होल्टमीटर आणि वॅटमीटर हे दिलेले आहेत. ठीक आहे, इथे पाहू शकतो आपण सिलेबस टॉपिक 3.7.5.2 इक्विव्हॅलेंट सर्किट ऑफ इंडक्शन मोटर. ओके, इंडक्शन मोटरचं जे समतुल्य सर्किट आहे ते कशा पद्धतीने असणार आहे पहा. ऑल द डिटेल्स, रेजिस्टन्स, रिॲक्टन्स, करंट्स एटसेट्रा. ठीक आहे, सर्व डिटेल्स, रेजिस्टन्स, रिॲक्टन्स, करंट्स इत्यादी ऑफ प्रायमरी अँड सेकंडरी ऑफ द इंडक्शन मोटर कॅन बी रिप्रेझेंटेड इन वन इलेक्ट्रिकल सर्किट कॉल्ड ॲज अन इक्विव्हॅलेंट सर्किट ऑफ द मोटर. ठीक आहे, सर्व जे डिटेल्स असतील, रेजिस्टन्स, रिॲक्टन्स, करंट्स प्रायमरीचे आणि सेकंडरी बाजूचे, ओके, ऑफ द इंडक्शन मोटरचे कॅन बी रिप्रेझेंटेड, त्यांना दाखवण्यात येतं एकाच डायग्राममध्ये इन वन इलेक्ट्रिकल सर्किट, एकाच इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये दाखवण्यात येतं, त्यालाच आपण काय म्हणतो, इक्विव्हॅलेंट सर्किट ऑफ इंडक्शन मोटर. ठीक आहे, फिगर 3.7.14 इक्विव्हॅलेंट सर्किट ऑफ इंडक्शन मोटरमध्ये दाखवलेला आहे. जर ह्या डायग्रामला नीट आपण निरीक्षण केलं तर इकडे डाव्या बाजूला जो दिसतोय तो V1 जो की आपण स्टेटर साईडला सप्लाय देतो, I1 स्टेटर साईडचा करंट, R1 स्टेटर साईडच्या वाइंडिंगचा रेजिस्टन्स, X1 स्टेटर साईडच्या वाइंडिंगचा रिॲक्टन्स. ओके, त्याचबरोबर आय नॉट, आय नॉट म्हणजेच स्टेटर करंट किंवा आपण त्याला नो लोड करंटसुद्धा म्हणतो, आय नॉट नो लोड करंट किंवा ओपन सर्किट करंटसुद्धा म्हणतो. ठीक आहे, त्याचे दोन कॉम्पोनंट आहेत, आय डब्ल्यू वर्किंग कॉम्पोनंट आणि आय म्यू मॅग्नेटायझिंग कॉम्पोनंट. ओके, आर नॉट, एक्स नॉट. ठीक आहे, हा झाला स्टेटरचा भाग डावीकडील, प्रायमरी म्हणजेच स्टेटर. ठीक आहे, आता उजवीकडे जो दिलेला आहे सेकंडरी रोटर, त्याचे पार्ट्स पहा. आय टू दिसतोय, सेकंडरी म्हणजेच रोटर साईडचा वाइंडिंगचा रेजिस्टन्स, X2 म्हणजेच रोटर साईडच्या वाइंडिंगचा रिॲक्टन्स, सोबत स्लिप दिलेला आहे, E1 आहे, सॉरी हां, ER आहे, ER रोटर EMF हा रोटर आहे. ओके, हे सर्व जे डिटेल्स आहेत, रेजिस्टन्स, रिॲक्टन्स, करंट इत्यादी हे एकाच सर्किटमध्ये दाखवलेले आहेत, एकाच इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये. यालाच आपण इक्विव्हॅलेंट सर्किट ऑफ इंडक्शन मोटर असे म्हणतो. इथे पहा
IW working component E1 divided by R naught, I mu equals to E1 divided by X naught, I naught ओपन सर्किट करंट किंवा नो लोड करंट आपण जर I naught equals to under root IW square plus I mu square. Now take the rotor current. Now take the rotor circuit as the slip varies on load, then SX2 is varying. This can be shown in following. ओके ठीक आहे. आता रोटर सर्किटमध्ये पहा ॲज द स्लिप व्हॅरीज, जसं स्लिप व्हॅरीज होईल उजव्या बाजूचा रोटर सर्किट मगासच्या इक्विव्हॅलंट डायग्राममध्ये आपण पाहिलेलं SX2 होता. ओके नाव टेक द रोटर सर्किट ॲज द स्लिप व्हॅरीज, स्लिप जसं व्हॅरी होईल ऑन लोड असताना देन SX2 हा काय होईल व्हॅरी होईल. दिस कॅन बी शोन इन फॉलोअर्स डिवायडिंग बाय यस. ओके मग हे पहा ER इक्वल्स टू यस E2, यसने काय करायचं आहे डिवाइड करायचं आहे. ओके R2 SX2 ठीक आहे. आता पहा फिगर 3.7.15 ईच टर्म डिवायडेड बाय यस. आता इथे पहा, इथे पाहू शकतो आपण या फिगरमध्ये प्रत्येक टर्मला यसने डिवाइड केलेला आहे. इथं ER इक्वल्स टू यस E2 होता म्हणजे सोबत स्लिप होता, जो काय रोटरमध्ये EMF तयार होणार आहे त्याच्यासोबत स्लिप होता. ठीक आहे, त्याला आपण आता डिवाइड स्लिप कॅन्सल करण्यासाठी यसने भागायचं आहे. ओके मग शिल्लक काय राहील E2. ओके इथं पहा यस X2 होता, आता इथे यसने भाग गेल्यावर काय राहील X2 शिल्लक राहील. ओके परंतु R2 हा सेपरेट होता, यसने याला भाग गेल्यावर काय राहील R2 भागिले यस. ओके ठीक आहे. मग आता पहा R2 भागिले यस कॅन बी स्प्लिट. ओके तो स्प्लिट होणार आहे, त्याचे दोन भाग पडणार आहेत. कॅन बी स्प्लिट अप टू 2 into 2 पार्ट्स दॅट इज फिक्स्ड अँड व्हेरिएबल. म्हणजेच R2 बाय यस हा काय असणार आहे दोन पार्टमध्ये असणार आहे, फिक्स्ड आणि व्हेरिएबलमध्ये. देअरफॉर R2 बाय यस इक्वल्स टू R2 फिक्स्ड रोटर रेजिस्टन्स इटसेल्फ, जो काय रोटरचा रेजिस्टन्स असेल तो स्वतः विषयीचा R2 जो की फिक्स्ड असेल, प्लस R2 इंटू 1/S-1 व्हेरिएबल, हा व्हेरिएबल असणार आहे, व्हेरिएबल विच व्हॅरीज विथ यस अँड सिमिलर टू लोड रेजिस्टन्स RL. ओके लोड रेजिस्टन्स RL सारखाच असणार आहे, जसं आपण लोड व्हॅरी करेल तसं स्लिप व्हॅरी होईल, म्हणून हा R2 सुद्धा व्हॅरी होईल. ओके म्हणजेच मुळात R2 छेद यस हा कोण आहे फिक्स्ड आणि व्हेरिएबलचं बेरीज, फिक्स्ड आणि व्हेरिएबलचं बेरीज. मग त्याच्यातील फिक्स्ड कोण होता तर रोटर रेजिस्टन्स इटसेल्फ, रोटरच्या स्वतःचा विषय असणारा रोधक. ठीक आहे तो प्लस व्हेरिएबल विच व्हॅरीज विथ यस. ओके म्हणजे हा व्हॅरी विथ यस होणारा रोधक R2 इंटू 1/S-1. ठीक आहे. तर इथं पहा द मॉडिफाईड रोटर सर्किट बिकम्स, मग चेंज झालेलं रोटर सर्किट कसं तयार होईल बिफोर कनेक्टिंग सेकंडरी सर्किट टू प्रायमरी. सेकंडरी सर्किट प्रायमरीला कनेक्ट करण्यापूर्वी द सेकंडरी व्हॅल्यूज आर कन्वर्टेड विथ रिस्पेक्ट टू प्रायमरी. ओके मग सेकंडरी व्हॅल्यूज ज्या आहेत R2 असेल X2 असेल, ठीक आहे X2 असेल ER असेल, यांना आपण काय करायला हवं प्रायमरीशी संबंधित कन्वर्ट करायला हवं, रिस्पेक्ट टू प्रायमरी कन्वर्ट करावं लागतं. वेन R2 अँड X2 आर रेफर्ड टू प्रायमरी. पहा जेव्हा R2 आणि X2ला आपण प्रायमरी समजून रेफर करू किंवा प्रायमरीकडून आलेला असा रेफर करू, रेफर्ड टू प्रायमरी, देन दे आर डिवायडेड बाय K स्क्वेअर, देन आर डिवायडेड बाय K स्क्वेअर अँड द करंट I2 इज मल्टिप्लायड बाय K. आणि करंट जो आहे तो मल्टिप्लाय होईल फक्त K ने. ओके R2 आणि X2ला भाग जाईल K स्क्वेअरने आणि I2च्या करंटला फक्त मल्टिप्लायड होईल K ने. ओके तर इथे पहा मग काय होईल I2 आहे. ओके I2ला मल्टिप्लायड होणार K, R2ला काय होणार भागिले होणार K स्क्वेअर, X2ला काय होईल भागिले होईल K स्क्वेअर. ओके ठीक आहे. इथे पहा E2 I2 R2 X2 म्हणजेच रेफर टू प्रायमरी केल्यानंतर ह्या सगळ्या व्हॅल्यू रेफर टू प्रायमरी केल्यानंतर ओके RL इक्वल्स टू R2 इंटू 1/S-1 फिगर 3.7.16. देअरफॉर सेकंडरी रेजिस्टन्स R2 वेन रेफर टू प्रायमरी. पहा म्हणून सेकंडरी रेजिस्टन्स R2 जेव्हा आपण रेफर टू प्रायमरी करेल त्यावेळी इट इज डिनोटेड बाय R2 डॅश. ओके इट इज डिनोटेड बाय R2 डॅश अँड R2 डॅश इक्वल्स टू R2 डिवायडेड बाय K स्क्वेअर. इन द सिमिलर वे त्याच पद्धतीने X2 डॅश इक्वल्स टू X2 डिवायडेड बाय K स्क्वेअर लोड रेजिस्टन्स RL डॅश. आता हे R2 डॅश X2 डॅश RL डॅश ह्या नवीन किमती मिळाल्या. ओके रेफर टू प्रायमरी ह्या नवीन व्हॅल्यूज मिळाल्या रेफर टू प्रायमरी. आता रेफर टू प्रायमरी करत असताना काय करायचं आहे K स्क्वेअर. ओके K स्क्वेअरने डिवाइड करायचं आहे. ठीक आहे R2 आणि X2ला. मात्र करंटच्या बाबतीत फक्त K ने मल्टिप्लाय करायचं आहे I2ला. ओके हे लक्षात ठेवा. लोड रेजिस्टन्स RL डॅश मग काय होईल
R2 divided by K square into 1 upon S minus 1. Therefore RL dash equals to R2 dash into 1 upon S minus 1. ओके, म्हणजेच हा R2 डिवायडेड बाय के स्क्वेअर काय असेल R2 डॅश असेल. ओके, ठीक आहे. RL डॅश लोड रेजिस्टन्स रेफर टू प्रायमरी इक्वल्स टू R2 डॅश इंटू 1 अपॉन S मायनस 1 डॉट डॉट ॲज R2 डिवायडेड बाय के स्क्वेअर इक्वल्स टू R2 डॅश. ठीक आहे. आता हे पहा, हे काय केलेलं आहे, सर्व ज्या क्वांटिटीज होत्या सेकंडरीच्या, ह्या सर्व ज्या क्वांटिटीज होत्या E2 I2 R2 X2 RL याला आपण रेफर टू प्रायमरीमध्ये कन्वर्ट केल्यानंतर काय होईल, E2 डॅश I2 डॅश R2 डॅश X2 डॅश. ठीक आहे. I2 डॅश काय असणार, I2 इंटू के. R2 डॅश काय असेल, R2 डिवायडेड बाय के स्क्वेअर. X2 डॅश काय असेल, X2 डिवायडेड बाय के स्क्वेअर. ओके, RL डॅश काय असेल, R2 डॅश इंटू 1 अपॉन एस मायनस 1. ठीक आहे. मग R2 डॅश पुन्हा काय असेल, R2 डिवायडेड बाय के स्क्वेअर. ओके, दिस इज द सेकंडरी सर्किट रेफर टू प्रायमरी. हे काय असणार आहे, फिगर 3.7.17. दिस इज द सेकंडरी सर्किट रेफर टू प्रायमरी. हे सेकंडरी सर्किट असेल जो की रेफर टू प्रायमरी, प्रायमरीला समजून तयार केलेला. ओके, नाव कनेक्टिंग दिस सर्किट. मग या सर्किटला कनेक्ट करा टू प्रायमरी सर्किट. प्रायमरी सर्किटला द टोटल इक्विवलेंट सर्किट ऑफ द इंडक्शन मोटर विल बी ॲज फॉलोज. मग टोटल इक्विवलेंट सर्किट, टोटल समतुल्य सर्किट इंडक्शन मोटरचं हे खालीलप्रमाणे तयार होईल. ठीक आहे. हा डावीकडचा भाग जो आहे तो प्रायमरी म्हणजे स्टेटर साईडचा असेल. V1 I1 R1 X1. ओके, I0 IW IMU R0 X0. ओके, R0 X0 म्हणजेच काय, रोधक आहे ओपन सर्किट वाइंडिंगचा. ठीक आहे. X0 आहे रिॲक्टन्स आहे ओपन सर्किट वाइंडिंगचा. ठीक आहे. आणि इकडे पहा, उजवी जी बाजू आहे या इक्विवलेंट सर्किटची ती कशाची असणार आहे, कशाशी संबंधित, रोटरशी संबंधित. ओके, ER इक्वल्स टू E2 डॅश I2 डॅश R2 डॅश X2 डॅश आणि RL डॅश. ठीक आहे. इथं पाहू शकतो आपण V1 I1 I0 I2 डॅश R0 1 डॅश X0 1 डॅश. ओके, ह्या सर्व टर्म प्रायमरीच्याच आहेत. ठीक आहे. RL डॅश. आता पहा, नाव शिफ्टिंग द एक्साइटिंग सर्किट. आता एक्साइटिंग सर्किट जे आहे ते शिफ्ट करायचं आहे ॲट द बिगिनिंग अँड ॲडिंग R1 प्लस R1 स्क्वेअर इक्वल्स टू R0 डॅश इंटू X1 प्लस X2 स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट इक्वल्स टू X0 1. दिस अल्टिमेट इक्विवलेंट सर्किट बिकम्स सिम्पल ॲज शोन इन द फिगर 3.7.18. ओके, हे जे अल्टिमेट अंतिम इक्वेशन जे आहे, अंतिम इक्विवलेंट सर्किट जे आहे ते 3.7.18 मध्ये दाखवल्याप्रमाणे तयार होईल. ओके, आता एक्झाम्पल पहा. अ 3-phase 400 volt 50 Hz star connected induction motor has stator resistance R1 equals to 0.06 ohm and reactance X1 equals to 0.2 ohm and equivalent rotor resistance and reactance referred to stator म्हणजेच प्रायमरी साईडला स्टेटर साईड R 0.06 ohm and 0.12 ohm रिस्पेक्टिव्हली, दॅट इज R2 डॅश आणि X2 डॅश दिला, जो की ऑलरेडी प्रायमरी साईडला म्हणजे स्टेटर साईडला रेफर्ड आहे. निग्लेक्टिंग एक्साइटिंग करंट, एक्साइटिंग करंटला निग्लेक्ट करा. डिटरमाइन द मॅक्झिमम ग्रॉस पॉवर. ओके, मॅक्झिमम ग्रॉस पॉवर फाइंड आउट करायचं आहे. पॉवर आउटपुट अँड द स्लीप ॲट विच इट अक्युअर्स. आणि जो स्लीप तयार होणार आहे तिथे तो काय करायचा, डिटरमाइन करायचा आहे. सोल्युशन टोटल इक्विवलेंट रेजिस्टन्स रेफर टू स्टेटर साईड. ओके, यासाठी आपल्याला टोटल इक्विवलेंट रेजिस्टन्स फाइंड आउट करावा लागेल. टोटल इक्विवलेंट रेजिस्टन्स फाइंड आउट करावा लागेल. टोटल इक्विवलेंट रेजिस्टन्स फाइंड आउट करावा लागेल रेफर टू स्टेटर साईड म्हणजे जर रेफर टू प्रायमरी साईड. आता टोटल इक्विवलेंट रोधक काय होता, R0 1 इक्वल्स टू R1 प्लस R2 डॅश. ठीक आहे. म्हणजेच हा टोटल इक्विवलेंट रोधक झाला रेफर टू प्रायमरी साईड, म्हणजे त्याच्यामध्ये स्टेटरचा तर रेजिस्टर येईलच परत प्लसमध्ये R2 डॅश सुद्धा येईल. मग काय असणार आहे तो, इक्वल्स टू 0.06 प्लस 0.06 इक्वल्स टू 0.12 ओहम. ठीक आहे. टोटल इक्विवलेंट रेजिस्टन्स ऑफ मोटर रेफर टू स्टेटर साईड. आता इक्विवलेंट रिॲक्टन्स सुद्धा फाइंड आउट करावा लागेल. टोटल इक्विवलेंट रिॲक्टन्स ऑफ मोटर रेफर टू स्टेटर साईड X0 1 इक्वल्स टू X1 मायनस X2 डॅश. ओके, X1 प्लस X2 डॅश इक्वल्स टू 0.2 प्लस 0.22 इक्वल्स टू 0.42 ओहम. टोटल इक्विवलेंट इम्पिडन्स ऑफ द मोटर रेफर टू स्टेटर साईड. ठीक आहे. त्याचबरोबर आपण इम्पिडन्स सुद्धा फाइंड आउट करावा लागेल. टोटल इक्विवलेंट इम्पिडन्स ऑफ मोटर रेफर टू स्टेटर साईड जो की Z0 1 असेल रेफर टू स्टेटर साईड म्हणजे रेफर टू प्रायमरी साईड Z0 1 इक्वल्स टू अंडर रूट R0 1 स्क्वेअर प्लस X0 1 स्क्वेअर. ओके, इक्वल्स टू अंडर रूट 0.12 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 0.42 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल्स टू 0.437 ओहम. ॲज पर द डिराइव्ड रिलेशन स्लीप corresponding to maximum gross output power. Okay, as per derived
रिलेशन स्लीप करस्पॉन्डिंग टू मॅक्झिमम ग्रॉस आउटपुट पॉवर. स्लीप जो आहे करस्पॉन्डिंग टू मॅक्झिमम ग्रॉस पॉवर आउटपुटला, ओके, पूर्वी रिलेशनशिप सांगितल्याप्रमाणे एस इक्वल्स टू आर टू डॅश डिवायडेड बाय आर टू डॅश प्लस झेड डॉट वन इक्वल्स टू आर टू डॅशची व्हॅल्यूज आपण वरतीच फाइंड आउट केलेले आहे 0.06 किंवा दिलेलं आहे सर्किटमध्ये, प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे 0.06 डिवायडेड बाय 0.06 झेड नॉट वन आत्ताच फाइंड आउट केलेला 0.437, ओके, इक्वल्स टू 0.12 दॅट इज 12% हा स्लीप असेल. ठीक आहे. मॅक्झिमम ग्रॉस पावर आउटपुट इक्वल्स टू 3v² डिवायडेड बाय 2 इंटू आर नॉट वन प्लस झेड नॉट वन. हा फॉर्म्युला आहे मॅक्झिमम ग्रॉस पॉवर. ओके, हा लक्षात ठेवा. 3v² डिवायडेड बाय 2 इंटू आर नॉट वन प्लस झेड नॉट वन. आर नॉट वन फाइंड आउट केलेला आहे, झेड नॉट वन फाइंड आउट केलेला आहे. मॅक्झिमम ग्रॉस पॉवरसाठी लागणार होता. ओके, 3 इंटू आता v² ची व्हॅल्यू कशी टाकणार पहा, 400 डिवायडेड बाय रूट 3 ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे, 400 डिवायडेड बाय रूट 3 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू आर नॉट वन 0.12 प्लस झेड नॉट वन 0.43 इक्वल्स टू, ठीक आहे, किती येईल व्हॅल्यू पहा, 1,43,626 वॅट्स. म्हणजेच मॅक्झिमम ग्रॉस आउटपुट पॉवर 143.63 किलोवॅट. ओके, 143.63 किलोवॅट मॅक्झिमम ग्रॉस आउटपुट पॉवर. ओके. सिलेबस टॉपिक 3.7.6 सर्कल डायग्राम ऑफ थ्री फेज इंडक्शन मोटर. आता सर्कल डायग्राम थ्री फेज इंडक्शन मोटरची काय आहे तर पहा, व्हॉट इज अ सर्कल डायग्राम. सर्कल डायग्राम म्हणजे काय, टेक द केस ऑफ ए सिरीज आर एल सर्किट. ठीक आहे, एखादं आपण सिरीज आर एल सर्किट जर घेतलं, त्याची केस स्टडी घेतली, द सर्किट कन्सिस्ट ऑफ ए फिक्स्ड रिॲक्टन्स एक्स. त्या सर्किटमध्ये फिक्स्ड रिॲक्टन्स एक्स असेल अँड व्हेरिएबल रेजिस्टन्स आर, जो की असं एखादं आर एल सिरीज सर्किट घ्यायचं आहे की ज्याच्यामध्ये त्या सर्किटचा रिॲक्टन्स एक्स हा कॉन्स्टंट असेल आणि रेजिस्टन्स असेल तो व्हॅरी होणार असेल. दिस सर्किट इज कनेक्टेड अक्रॉस अ फिक्स्ड व्होल्टेज व्ही. आणि हे सर्किट फिक्स्ड व्होल्टेजच्या अक्रॉस कनेक्ट केलेलं असेल ॲज शोन इन द फिगर 3.7.20. ठीक आहे, 3.7.20 मध्ये दाखवल्याप्रमाणे इथं पहा, हे जे आर एल सिरीज सर्किट आहे ते फिक्स्ड व्होल्टेज सप्लायला व्हीला कनेक्ट आहे. ओके, आर एल सिरीज सर्किटमध्ये एक्स असा आहे की तो फिक्स्ड आहे, आर असा आहे की तो व्हेरी होतोय, आर व्हेरिएबल रेजिस्टन्स आहे. ठीक आहे, इम्पिडन्स ट्रायंगल पहा, आर एक्स आणि झेड. ओके, ठीक आहे, म्हणजेच कोणासमोरील बाजू भागिले कोणाच्या लगतची बाजू बरोबर कर्ण असतो. ओके, हा कोण दिलाय फाय. ओके, यालाच आपण इम्पिडन्स ट्रायंगल म्हणतो. कोणासमोरची बाजू भागिले कोणालगतची बाजू बरोबर कर्ण असतो. ठीक आहे, इथे पहा, म्हणजे साइन फाय म्हणजेच तो फॉर्म्युला लागू होतो. कोणासमोरील बाजू छेद कोणालगतची बाजू बरोबर कर्ण. साइन फाय जर घ्यायचं असेल तर, साइनच्या स्वरूपात जर तो फॉर्म्युला फाइंड आउट करायचा असेल तर मग पहा, करंट आय इक्वल्स टू व्ही छेद झेड. करंट आय इक्वल्स टू व्ही छेद झेड. कारण इथं आपल्याला इम्पिडन्सच्या स्वरूपातच झेड घ्यावा लागेल. ओके, स्वतंत्र आर घेऊन चालणार नाही. ठीक आहे, बरोबर व्ही डिवायडेड बाय अंडर रूट आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. मग झेड काय असणार आहे, इम्पिडन्स काय असेल, अंडर रूट आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इक्वल्स टू व्ही डिवायडेड बाय एक्स. ठीक आहे, व्ही डिवायडेड बाय एक्स इंटू व्ही डिवायडेड बाय अंडर रूट आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. ओके, इक्वल्स टू व्ही बाय एक्स साइन फाय. आता ह्या व्ही, हा जो व्ही आहे, व्ही डिवायडेड बाय अंडर रूट आर स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, याला आपण साइन फाय रेफर केलं आणि व्ही बाय एक्स ॲज इट इज ठेवला. साइन फाय फ्रॉम द इम्पिडन्स ट्रायंगल. आता साइन फाय कुठून घेतला तर इम्पिडन्स ट्रायंगलवरून. इथे पहा, इम्पिडन्स ट्रायंगलवरून साइन फाय काय असणार आहे, समोरची बाजू कोणासमोरची बाजू डिवायडेड बाय लगतची बाजू. ठीक आहे, बरोबर कर्ण, इम्पिडन्स ट्रायंगल. हे लक्षात ठेवा, हे उपयोगी पडणार आहे. दिस इज द इक्वेशन ऑफ सर्कल. हे सर्कलचं इक्वेशन असेल. ठीक आहे, म्हणजेच व्ही बाय एक्स साइन फाईव्ह. दिस इज द इक्वेशन ऑफ सर्कल इन पोलार कोऑर्डिनेट. आणि पोलार कोऑर्डिनेटमध्ये विथ डायमीटर ऑफ सर्कल, सर्कलचा जो व्यास असेल तो व्ही बाय एक्स असणार आहे. ॲज सीन अबाव द करंट आय विल चेंज विथ द चेंज ऑफ रेजिस्टर अँड सो ऑल्सो अँगल फाय विल चेंज. ओके, पहा, हा सर्कलचा डायमीटर व्ही बाय एक्स ॲज सीन अबाव द करंट आय विल चेंज द चेंज ऑफ रेजिस्टन्स अँड सो ऑल्सो द अँगल फाईव्ह. ओके, हा करंट जो चेंज होणार आहे तो रोधकामुळे चेंज होणार आहे आणि त्याच्यामुळे अँगल पण चेंज होईल. अँगल फाय विल बी चेंज फॉर द व्हेरिंग व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स. रोधकाच्या बदलणाऱ्या व्हॅल्यूमुळे. ठीक आहे, किंवा फॉर द व्हेरिंग व्हॅल्यू ऑफ रेजिस्टन्स
रेजिस्टन्सची व्हॅल्यू बदलण्यासाठी इफ यू प्लॉट द लोकस ऑफ द एंड ऑफ द करंट वेक्टर, ठीक आहे. जर का आपण एक बिंदू घेतला जो की करंट वेक्टरच्या स्वरूपात असेल, देन इट विल बी अ सर्क्युलर लोकस ॲज शोन बिलो. ओके, मग तो सर्क्युलर लोकस असेल, अर्धवर्तुळाकार लोकल असेल किंवा वर्तुळाकार लोकल असेल. ओके, सॉरी, वर्तुळाकार लोकस असेल ॲज शोन बिलो. फॉर फाय इक्वल्स टू 0, अँगल फाय इक्वल्स टू 0 असताना करंट इज 0. करंट काय असेल? 0 असेल. ठीक आहे, इथे पाहू शकतो आपण करंट काय असेल? 0 असेल. ठीक आहे. अँड साइन फाय विल इन्क्रीज. मग साइन फाय काय होईल? इन्क्रीज होईल. करंट आय इन्क्रीजेस, मग करंट आय सुद्धा वाढेल. अँड फॉर फाय इक्वल्स टू 90 डिग्री, म्हणजे हा ज्यावेळी फाय काटकोन होईल म्हणजे 90 अंशाच्या कोनातील साइन फाय इज मॅक्झिमम, त्यावेळी साइन फाय मॅक्झिमम असेल. अँड करंट इज 0, मग करंट काय असेल? 0 असेल. करंट इज ऑल्सो मॅक्झिमम अँड करंट इज ऑल्सो मॅक्झिमम अँड व्ही बाय एक्स. ओके, आता इथं पहा, एक्स ॲक्सिसवरती व्ही बाय एक्स दिलेला आहे, इथे आय आहे, फाय दिलेला आहे जो की साइन फायच्या व्हॅल्यूवरून ठरतो. द स्टुडंट हॅव ऑलरेडी स्टडीड द इक्विव्हॅलेंट सर्किट ऑफ ए 3 फेज इंडक्शन मोटर. द इक्विव्हॅलेंट सर्किट इज गिवन बिलो. ओके, विद्यार्थ्यांनी ऑलरेडी इक्विव्हॅलेंट सर्किट आपण आजच्याच व्हिडिओमध्ये शिकलो आहे, तो खालील दिल्याप्रमाणे आहे. इथं पाहू शकतो फिगर 3.7.22 इक्विव्हॅलेंट सर्किट V1 I1 I2 डॅश X01 R01 RL डॅश इक्वल्स टू R2 डॅश इंटू 1/s मायनस 1. ठीक आहे. द राईट हँड पोर्शन ऑफ द पॉईंट्स ए बी ऑफ द इक्विव्हॅलेंट सर्किट इज सिमिलर टू RL सर्किट. ठीक आहे, उजव्या बाजूची जी सर्किट आहे, उजव्या बाजूचा जो सर्किटचा भाग आहे म्हणजेच RL सिरीज सर्किट प्रमाणे तो दिसतोय. हॅव्हिंग अ फिक्स्ड रिॲक्टन्स, म्हणजे ज्याचा रिॲक्टन्स फिक्स्ड आहे, अँड अ व्हेरिएबल रेजिस्टन्स, बदलणारा रेजिस्टन्स आहे, रोधक आहे. द सर्किट इज सप्लायड विथ द फिक्स्ड व्होल्टेज V1, आणि तो सर्किट जो आहे RL सिरीज सर्किट तो सप्लाय केलेला आहे V1 ने, फिक्स्ड व्होल्टेज V1. द व्हेरिएबल रेजिस्टन्स RL डॅश व्हॅरीज ॲज द लोड ऑन मोटर व्हॅरीज. ठीक आहे, व्हेरिएबल रेजिस्टन्स RL डॅश जो आहे तो बदलणार आहे त्याच्यावरचा लोड बदलल्यामुळे. ठीक आहे, इथं पहा, व्हॅरीज ॲज द लोड ऑन दी मोटर व्हॅरीज. इथे पाहू शकतो सर्कल डायग्राम दाखवलेले आहे. आता ही सर्कल डायग्राम ड्रॉ कशी करायची? फाय नॉट, फाय 1, फाय 2 ह्या साइन फायच्या वेगवेगळ्या अँगल्स दिलेल्या आहेत, त्याच्यावरून करंट ड्रॉ झालेले आहेत, म्हणजेच व्होल्टेजला लॅग पडलेले आहेत. ओके, त्या करंट वेक्टरवरती जो पॉईंट मिळतो आपल्याला तो सर्क्युलर लोकसचा असेल, ज्याच्यावरून सर्कल ट्रेस होणार आहे, म्हणजेच रोधकाची व्हॅल्यू जी बदलणार आहे ती इथं आपल्याला कळेल. आणि सर्व ज्या क्वांटिटीज आहेत, सर्व जे परिमाण आहेत ते बदलणार आहेत ते सुद्धा कळेल. ऑन द ऑन लोड द स्लिप इन्क्रीजेस. ठीक आहे, लोड असताना काय होणार? स्लिप इन्क्रीजेस, हेन्स RL डॅश डिक्रीजेस, म्हणून RL डॅश जो आहे तो कमी होईल. अँड करंट I2 डॅश इन्क्रीजेस. ओके, लोड असताना काय काय गोष्टी होणार पहा, स्लिप इन्क्रीजेस, यस वाढेल, त्याच्याने RL डॅश डिक्रीज होईल, कमी होईल. अँड करंट I2 डॅश इन्क्रीजेस, म्हणून करंट I2 डॅश काय होईल? वाढेल. ॲज पर द अबाव डिस्कशन, ओके, वरील चर्चेनुसार द लोकस ऑफ द एंड ऑफ द वेक्टर I2 डॅश, ठीक आहे, जो बिंदू आहे वेक्टर I2 डॅश वरचा विल बी अ सर्कल, मग तो काय असेल? सर्कल असेल. शोन इन फिगर 3.7.23. ओके, फिगर 3.7.23 दाखवल्याप्रमाणे I2 डॅशचा जो एंड वेक्टर असेल तिथून जो सर्कल ड्रॉ होणार आहे तो तुमचा सर्कल डायग्राम असेल. ओके, I2 डॅश इज द रोटर करंट रेफर टू स्टेटर. I2 डॅश कोण असणार आहे? इज द रोटर करंट, रोटर करंट आहे रेफर टू स्टेटर साइड, अँड इट इज रिप्रेझेंटेड बाय वेक्टर OA, आणि जो की तो वेक्टर OA ने दाखवलेला आहे. ओके, OA. ओके, पहा, when angle phi 2 equals to 90, its maximum value will equal to the diameter of the circle. ज्यावेळी अँगल फाय 2 हा 90 अंशाच्या कोनात असेल, म्हणजेच हा काय असेल? आता इथं पहा काहीतरी अँगल आहे, समजा इथे 15 डिग्री आहे. ठीक आहे, आणि ज्यावेळी हा काटकोनात येईल, 90 अंशाच्या कोनात येईल, त्यावेळी काय असणार आहे? हा I2 डॅश जो आहे तो सर्कलचा व्यास असेल, तो सर्कलचा डायमीटर असेल. ओके, वेन अँगल फाय 2 इक्वल्स टू 90, इट्स मॅक्झिमम व्हॅल्यू, म्हणजे त्याच्या मॅक्झिमम व्हॅल्यूमध्ये असेल, विल इक्वल टू द डायमीटर ऑफ द सर्कल V बाय X01. द एंड ऑफ द करंट वेक्टर विल मूव ऑन द सर्कल शोन डॉटेड. ओके, करंट वेक्टरचा एंड जो आहे तो मूव होतो सर्कलवरती, तो डॉटेडमध्ये दाखवलेला आहे. द नो लोड करंट I0 इज कॉन्स्टंट. नो लोड करंट I0 हा कॉन्स्टंट असेल. द टोटल प्रायमरी करंट, ओके, द
द टोटल प्रायमरी करंट मग काय असेल, I1 इक्वल्स टू I0 प्लस I2 डॅश वेक्टर सम. ओके, I0 हा कॉन्स्टंटच असणार आहे, I2 डॅश हा बदलणार आहे RL डॅश बदलल्यामुळे. ओके, आणि I2 डॅशच्या बदलाच्या वेक्टरनुसारच सर्कल तिथे ट्रेस होत जाणार आहेत. ओके, मग त्याच्यामध्ये I0 हा कॉन्स्टंट असेल आणि I1 हा टोटल प्रायमरी करंट असेल. ठीक आहे, म्हणजेच टोटल प्रायमरी करंटची बेरीज काय आहे, I0 प्लस I2 डॅश वेक्टर सम असणार आहे. ॲज I2 डॅश इज चेंजिंग ॲज द लोड, म्हणजे लोड बदलेल तसं I2 डॅश बदलणार आहे. देन अकॉर्डिंगली I1 विल ऑल्सो चेंज. मग त्याचप्रमाणे I1 सुद्धा काय होईल, चेंज होईल. अँड इट्स एंड विल ऑल्सो मूव्ह ऑन अ सर्कल, आणि त्याचा सुद्धा जो टोक आहे, एंड आहे, तो सुद्धा काय होईल, सर्कलवरती मूव्ह होईल. ॲज शोन इन द सर्कल, ॲज शोन इन द डायग्राम बाय डार्क लाईन. ओके, सर्कलमध्ये डार्क लाईनमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने. ओके, ठीक आहे. दिस सर्कल इज डिस्प्लेस्ड फ्रॉम द डॉटेड सर्कल. हे सर्कल काय असेल, मग डिस्प्लेस्ड झालेलं असेल, थोडंसं चेंज झालेलं असेल डॉटेड सर्कलपासून. This circle is displaced from the dotted circle by the amount I0. Okay, I0 इतक्या अमाऊंटने. इफ द इंडक्शन मोटर इज टेस्टेड ॲट व्हेरियस लोड, जर का इंडक्शन मोटरला व्हेरियस वेगवेगळ्या लोडवरती जर टेस्ट केलं, तर लोकस ऑफ द एंड ऑफ द करंट वेक्टर. ओके, द लोकस म्हणजे बिंदू, ऑफ द एंड, एंड म्हणजे शेवटचे टोक, एंड ऑफ द करंट वेक्टर, करंटची राशी दाखवणारी परिमाणी जी रेष असेल त्याच्या टोकाच्या वरच्या पॉईंटला म्हणजे बिंदूला करंट ड्रॉन बाय द मोटर, की जिथं करंट घेतला जातो मोटरद्वारा, इज अ सर्कल, तो काय असेल, सर्कल असेल. द लोकस डायग्राम इज ड्रॉन, त्या पॉईंटवरूनच डायग्राम काय केली जाते, ड्रॉ केली जाते. फ्रॉम दिस डायग्राम द इन्फॉर्मेशन ऑफ द मोटर अँड परफॉर्मन्स कॅरेक्टरिस्टिक ऑफ द मोटर आर डिरेवेबल. ओके, या डायग्राममुळेच आपल्याला काय मिळते, इन्फॉर्मेशन ऑफ द मोटर, मोटरची माहिती मिळते. अँड परफॉर्मन्स कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे कामगिरीचे गुणधर्म आपल्याला माहीत होतात मोटरचे, आर डेरिवेबल. दिस डायग्राम इज कॉल्ड ॲज अ सर्कल डायग्राम ऑफ इंडक्शन मोटर. ह्या डायग्रामला आपण काय म्हणतो, सर्कल डायग्राम म्हणतो इंडक्शन मोटरची. ओके, आता पहा, टेस्ट टू ड्रॉ सर्कल डायग्राम. आता सर्कल डायग्राम ड्रॉ करण्यासाठी 2 टेस्ट घेतल्या जातात. ओके, त्या कोणत्या टेस्ट आहेत पहा. सिलेबस टॉपिक 3.7.6.1 टेस्ट टू ड्रॉ द सर्कल डायग्राम. टेस्ट टू ड्रॉ सर्कल डायग्राम व्यवस्थित समजावून घेऊयात आपण. टेस्ट टू ड्रॉ सर्कल डायग्राम, नो लोड टेस्ट, ब्लॉक रोटर टेस्ट. 2 प्रकारच्या टेस्ट आहेत, नो लोड टेस्ट आणि ब्लॉक रोटर टेस्ट. फिगर 3.7.24 नो लोड टेस्ट अँड ब्लॉक रोटर टेस्ट. टेस्ट टू ड्रॉ द सर्कल डायग्राम. ए, नो लोड टेस्ट म्हणजे कोणताही लोड न देता. दिस टेस्ट गिव्स इन्फॉर्मेशन अबाउट कोअर लॉस और आयर्न लॉस. नो लोड टेस्टमध्ये आपल्याला कोणकोणत्या गोष्टी माहीत होतात पहा. ठीक आहे, अशा पद्धतीचा प्रश्न येऊ शकतो की व्हॉट आर द इन्फॉर्मेशन वी आर ऑब्टेन फ्रॉम द नो लोड टेस्ट. म्हणजे नो लोड टेस्टवरून आपल्याला कोणकोणत्या इन्फॉर्मेशन्स मिळतात मोटरबद्दलच्या, अशा पद्धतीचा प्रश्न असू शकतो. कोअर लॉस और आयर्न लॉस. ठीक आहे, सर्वप्रथम म्हणजे कोअर लॉस किंवा आयर्न लॉस आपल्याला मिळतो. सेकंड, फ्रिक्शन अँड वेंडेज लॉसेस, घर्षण आणि वेंडेजचा लॉस आपल्याला मिळतो. थर्ड आहे मॅग्नेटायझिंग करंट. मॅग्नेटायझिंग करंट म्हणजे आय म्यू, एअर गॅपमधला रिलक्टन्स. ठीक आहे. फोर्थ आहे नो लोड पॉवर फॅक्टर अँड पॅरामीटर्स ऑफ मॅग्नेटायझिंग ब्रांच ऑफ इक्विव्हॅलंट सर्किट दॅट इज आय नॉट. ओके, ठीक आहे, नो लोड पॉवर फॅक्टर आपल्याला मिळतो. अँड पॅरामीटर ऑफ मॅग्नेटायझिंग ब्रांच, आणि मॅग्नेटायझिंग ब्रांचचे पॅरामीटर आपल्याला मिळतात. पॅरामीटर्स म्हणजेच परिमाणे मिळतात मॅग्नेटायझिंग ब्रांचचे ऑफ इक्विव्हॅलंट सर्किट दॅट इज आय नॉट. इथे पहा, इथे पाहू शकतो आपण, आपल्याला दॅट इज आय नॉट, आय म्यू, आय डब्ल्यू, आर नॉट, एक्स नॉट इत्यादी हे पॅरामीटर मिळतात मॅग्नेटायझिंग ब्रांचचे. ओके, नो लोड टेस्टवरून. फिगर 3.7.25 मॅग्नेटायझिंग ब्रांच ऑफ इक्विव्हॅलंट सर्किट अँड फेझर डायग्राम. ओके, मॅग्नेटायझिंग ब्रांच दाखवलेली आहे की ज्याच्यावरून आपल्याला आय नॉट, आय डब्ल्यू, आय म्यू, आर नॉट, एक्स नॉट इत्यादीची व्हॅल्यू मिळतात नो लोड टेस्ट परफॉर्म केल्यावर. ओके, आणि त्याची फेझर डायग्राम दाखवलेली आहे. आय डब्ल्यू म्हणजे वर्किंग कॉम्पोनंट, आय म्यू म्हणजे मॅग्नेटायझिंग कॉम्पोनंट, आय नॉट म्हणजे नो लोड करंट. ओके, फाय नॉट. आता पहा, इत्यादी आपल्याला इन्फॉर्मेशन कशा मिळतात नो लोड टेस्ट परफॉर्म केल्यानंतर. मेकॅनिकल फॉल्ट अँड नॉईज प्रॉब्लेम कॅन ऑल्सो बी डिटरमाइंड थ्रू दिस टेस्ट. मेकॅनिकल फॉल्ट आणि नॉईज प्रॉब्लेमसुद्धा आपल्याला या टेस्टवरून मिळतात. द सर्किट डायग्राम फॉर दिस टेस्ट इज शोन इन फिगर 3.7.25. ह्या टेस्टसाठीच म्हणजेच नो लोड
टेस्ट करण्यासाठी सर्किट डायग्राम दाखवलेली आहे फिगर 3.7.26मध्ये. इथं पाहू शकतो आपण नो लोड टेस्ट ऑन इंडक्शन मोटर. त्याच्यासाठी स्टेटर साईडला आपण जे इक्विपमेंट कनेक्ट केलेले आहेत, इन्स्ट्रुमेंट्स कनेक्ट केले आहेत त्याची माहिती घेऊयात. ओके, 3 फेज सप्लाय 50 हर्ट्ज एसी सप्लाय ICTP मधून फ्युजेसमधून 3 फेज ऑटो ट्रान्सफॉर्मरमधून आपण स्टेटर साईडला देतो. त्या दरम्यान आपण 2 वॅटमीटर 1 आणि वॅटमीटर 2, त्याचबरोबर ॲमीटर करंट मोजण्यासाठी आणि व्होल्टमीटर व्होल्टेज मोजण्यासाठी स्टेटर वाइंडिंगला आपण प्रोव्हाइड करतो. आणि हा रोटर जो की याच्यावरती कोणताही लोड द्यायचा नाही. ओके, याला फ्रीली रोटेट करायचा आहे रोटर. ओके, आता पहा, यालाच आपण म्हणतो नो लोड टेस्ट. फिगर 3.7.26 नो लोड टेस्ट ऑन इंडक्शन मोटर. द मोटर इज स्टार्टेड बाय युझिंग 3 फेज ऑटो ट्रान्सफॉर्मर ॲज अ स्टार्टर. 3 फेज ऑटो ट्रान्सफॉर्मरला स्टार्टर धरून आपण मोटर स्टार्ट करायचे आहे. द इनपुट व्होल्टेज टू मोटर इज ग्रॅज्युअली इन्क्रीज. मोटरचं जे इनपुट व्होल्टेज आहे तर हळूवारपणे वाढवायचं आहे टू रेटेड व्हॅल्यूपर्यंत. अँड मोटर इज अलाउड टू रन ऑन नो लोड कंडिशन. आणि मोटरला नो लोड कंडिशनमध्ये फिरण्यासाठी अलाव करायचं आहे. द इनपुट पॉवर करंट व्होल्टेज इज मेजर्ड बाय प्रॉपर मीटरिंग. ठीक आहे, म्हणजे इनपुट पॉवर जो असेल, करंट जो असेल, व्होल्टेज जो असेल तो प्रॉपर मीटरिंगने आपण मेजर करायचं आहे. पॉवर जे असेल ते वॅटमीटरनं मेजर होईल, करंट जो आहे तो ॲमीटरने मेजर होईल, व्होल्टेज जो आहे तो व्होल्टमीटरने मेजर होईल. द वॅटमीटर रिडिंग्स गिव्स मोटर लॉसेस ॲट नो लोड कंडिशन. वॅटमीटरचे जे रिडिंग आहेत ते मोटरचे लॉसेस देतील नो लोड कंडिशनमध्ये असताना. ओके, म्हणजे पहा लॉसेस ॲट नो लोड. आता कोणकोणते लॉसेस मिळतात ॲक्च्युलीमध्ये लॉसेस ॲट नो लोड? कॉपर लॉस इन द स्टेटर वाइंडिंग कंडिशन प्लस कोर लॉस इन द स्टेटर कोर ड्यू टू मेन फ्लक्स. ठीक आहे, मेन फ्लक्समुळे कोर लॉस मिळेल आणि कॉपर वाइंडिंग म्हणजे CU लॉस आपल्याला मिळेल स्टेटर साईडचा. प्लस फ्रिक्शन अँड वँडेज लॉस, हे 3 प्रकारचे लॉस मिळतात. CU लॉस, कॉपर लॉस इन स्टेटर वाइंडिंग, स्टेटर वाइंडिंगमधला कॉपर लॉस. ओके, स्टेटर वाइंडिंगमधला कॉपर लॉस. ठीक आहे, प्लस कोर लॉसेस इन स्टेटर कोअर. कोर लॉसेस जो आहे, कोरचा जो लॉस आहे स्टेटर कोअरमधला ड्यू टू मेन फ्लक्समुळे प्लस फ्रिक्शन अँड वँडेज लॉस. ठीक आहे, द नो लोड करंट इज स्मॉल. नो लोड करंट हा अतिशय स्मॉल असल्यामुळे हेन्स कॉपर लॉस इन स्टेटर वाइंडिंग इज स्मॉल. ओके, म्हणजेच कॉपर लॉस जो होणार आहे स्टेटर वाइंडिंगमध्ये तो कमी असेल अँड कॅन बी निग्लेक्टेड सेफली, आणि तो आपण सुरक्षितरित्या दुर्लक्ष करू शकतो. हेन्स लॉसेस टेकिंग प्लेस इन नो लोड कंडिशन. म्हणूनच जे लॉसेस घेतले जातात नो लोड कंडिशनमध्ये आर कोर लॉस ऑर आयर्न लॉस. ते कोर लॉस किंवा आयर्न लॉस आहेत. प्लस फ्रिक्शन अँड वँडेज लॉस. ओके, कोर लॉस किंवा आयर्न लॉस प्लस फ्रिक्शन अँड वँडेज लॉस हे मुख्यत्वे लॉसेस आपल्याला मिळतात ओनली. ओके, ओनली. अँड सिन्स नो युजफुल आउटपुट इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम मोटर. ठीक आहे, मोटरकडून आपण कोणताही आउटपुट एक्स्ट्रॅक्ट करून घेत नाही, काढून घेत नाही नो लोड कंडिशनमध्ये. व्हॉट एव्हर इनपुट पॉवर इज सप्लायड, जो काय आपण इनपुट पॉवर सप्लाय करतो इट इज युटिलाइज्ड टू कव्हर लॉसेस ओनली. म्हणजे जो काय आपण सप्लाय देतो तो लॉसेसला कव्हर करण्यासाठीच देतो. कारण का मोटर नो लोड कंडिशनमध्ये फिरवतोय आपण, मोटरकडून कोणतीही आपण आउटपुट एक्स्ट्रॅक्ट करून घेत नाही, काढून घेत नाही. ओके, कोर लॉस अँड फ्रिक्शन अँड वँडेज लॉसेस आर कॉन्स्टंट लॉसेस. ठीक आहे, कोर लॉस, फ्रिक्शन अँड वँडेज लॉसेस हे काय असणार आहेत? कॉन्स्टंट लॉस आहेत, स्थिर लॉस आहेत. हेन्स वॅटमीटर रिडिंग ॲट नो लोड कंडिशन इंडिकेट्स कॉन्स्टंट लॉस. ओके, नो लोड कंडिशनमध्ये वॅटमीटर जो रिडिंग दाखवते तो काय असणार आहे? कॉन्स्टंट लॉस. ऑब्झर्वेशन टेबल. V0 म्हणजेच ओपन सर्किट व्होल्टेज किंवा नो लोड व्होल्टेज, I0 म्हणजेच ओपन सर्किट करंट किंवा नो लोड करंट, W1, W2, W0 म्हणजेच ओपन सर्किट पॉवर किंवा नो लोड पॉवर, W1 प्लस W2. ठीक आहे, V0 रेटेड व्होल्टेज अप्लाइड ॲट नो लोड कंडिशन, I0 नो लोड करंट, W0 कॉन्स्टंट लॉसेस. ओके, किंवा ओपन सर्किट लॉसेस किंवा पॉवर जरी म्हटलं तरी चालेल. कॅल्क्युलेशन IW, Imu, Phi0, I0. ओके, फिगर 3.7.27a. द पॉवर ॲट नो लोड कंडिशन. आता नो लोड कंडिशनमध्ये पॉवर काय असणार आहे पहा, W0 इक्वल्स टू W1 प्लस W2. आता हा जो फॉर्म्युला आहे तो मुख्य फॉर्म्युला आहे की ज्याच्यावरून आपण सर्कल डायग्रामचे सर्व पॅरामीटर्स फाइंड आउट करणार आहोत. W0 ओके, म्हणजेच ओपन सर्किट पॉवर किंवा ओपन सर्किट पॉवर किंवा आपण त्याला लॉसेस म्हणतो, ओपन सर्किट लॉसेस. ठीक आहे, W0 इक्वल्स टू √3 V0 I0 cos Phi0. cos Phi0 इक्वल्स टू ऑन लोड पॉवर फॅक्टर, ऑन लोड पॉवर फॅक्टर, cos Phi0 नो लोड पॉवर फॅक्टर. ओके, cos Phi0 म्हणजेच काय, नो लोड पॉवर फॅक्टर असणार आहे, म्हणजेच कोणताही लोड नसताना मोटरचा पॉवर फॅक्टर. ओके, देअरफॉर cos Phi0 इक्वल्स टू W0 डिवायडेड बाय √3 V0 I0. ओपन सर्किट पॉवर डिवायडेड बाय √3 ओपन सर्किट व्होल्टेज इंटू ओपन सर्किट करंट. IW इक्वल्स टू वर्किंग कॉम्पोनंट्स इक्वल्स टू I0 cos Phi0. ओके,
I mu equals to I naught sin phi naught, R naught equals to V naught divided by IW, X naught equals to V naught divided by I mu. ओके, आता इथं पहा V नॉट अंशात सेम आहे, परंतु IW आणि I mu कोणाला येणार हे कसं लक्षात ठेवणार? वर्किंग कॉम्पोनंट जो आहे करंटचा वर्किंग कॉम्पोनंट तो कोणाशी संबंधित आहे? रोधकाशी संबंधित. ओके, मगाशी आपण मॅग्नेटायझिंग ब्रांच सर्किटमध्ये पाहिलं होतं IW कोणाच्यातून फ्लो होतोय? R नॉटमधून. ओके, आणि I mu कोणाच्यातून फ्लो होत होतोय? मॅग्नेटायझिंग करंट कोणाच्यातून फ्लो होतोय? तर रिॲक्टन्समधून. ठीक आहे, म्हणजेच R नॉट आणि X नॉटचे व्हॅल्यू फाइंड आउट करताना अंशात V नॉट हा सेम राहील, परंतु छेदात कोणती टर्म येईल हे कसं लक्षात ठेवणार? तर IW आणि I mu. IW हा R नॉटशी संबंधित आहे आणि I mu हा X नॉटशी संबंधित आहे. ठीक आहे, धस ऑल पॅरामीटर ऑफ मॅग्नेटायझिंग ब्रांच ऑफ इक्विव्हॅलेंट सर्किट कॅन बी डिटरमाइंड. अशा पद्धतीने आपण इक्विव्हॅलेंट सर्किटचे मॅग्नेटायझिंग ब्रांच जे आहे त्याचे सर्व परिमाणे म्हणजेच I नॉट, IW, I mu, R नॉट, X नॉट, V नॉट आपण काय केले? डिटरमाइन केले. ठीक आहे, फिगर 3.7.27b. आता पहा नेक्स्ट आहे ब्लॉक डायग्राम, ब्लॉक्ड रोटर टेस्ट. बी दुसरी टेस्ट आहे ब्लॉक्ड रोटर टेस्ट. दिस टेस्ट इज अनालॉगस टू शॉर्ट सर्किट टेस्ट, म्हणजे शॉर्ट सर्किट टेस्ट सारखीच आहे ऑन द ट्रान्सफॉर्मरवरती जे आपण शॉर्ट सर्किट टेस्ट घेतो त्याच पद्धतीने आहे. दिस टेस्ट गिव्ज इन्फॉर्मेशन अबाउट कॉपर लॉस ऑफ मोटर. ह्या टेस्टवरून आपल्याला कॉपर लॉसची माहिती मिळते मोटरच्या. द सर्किट डायग्राम फॉर दिस टेस्ट इज शोन इन फिगर 3.7.28. या टेस्टसाठीच म्हणजेच ब्लॉक रोटर टेस्टसाठी सर्किट डायग्राम 3.7.28 मध्ये दाखवल्याप्रमाणे 3 फेज AC सप्लाय आपण ICTP मधून, फ्युजेसमधून, ऑटो ट्रान्सफॉर्मरमधून स्टेटर वाइंडिंगला देतो. त्या दरम्यान W1, W2, वॅटमीटर 1, वॅटमीटर 2 कनेक्ट करतो पॉवर मेजर करण्यासाठी, ॲमीटर करंट मेजर करण्यासाठी आणि व्होल्टमीटर व्होल्टेज मेजर करण्यासाठी. ठीक आहे, आता जो हा रोटर आहे मगाच्या डायग्राममध्ये आपण रोटर जो होता तो नो लोड होता, म्हणजेच कोणताही लोड दिला नव्हता. आता ह्या रोटरला काय करायचं आहे? ब्लॉक करायचं आहे, पकडून ठेवायचं आहे, लोड द्यायचं आहे. ओके, की ज्याच्याने आपल्याला कॉपर लॉसेस फाइंड आउट होतील. फिगर 3.7.28 ब्लॉक रोटर टेस्ट ऑफ इंडक्शन मोटर. द रोटर इज हेल्ड स्टेशनरी. ओके, रोटरला काय करायचं आहे? स्थिर धरायचं आहे. और रोटर इज ब्लॉक्ड, किंवा रोटरला ब्लॉक करायचं आहे. दॅट इज इट इज नॉट अलाउड टू रोटेट, म्हणजे त्याला फिरण्यासाठी अलाव करायचं नाही, त्याला फिरू द्यायचं नाही आहे. द स्टेटर सप्लाय व्होल्टेज इज ग्रॅज्युअली इन्क्रीज. स्टेटर व्होल्टेज सप्लाय हळूवारपणे वाढवायचा आहे टिल मोटर कॅरीज रेटेड और फुल लोड करंट. ओके, मोटर जोपर्यंत फुल लोड करंट कॅरी करत नाही तोपर्यंत स्टेटर व्होल्टेज जे आहे ते ग्रॅज्युअली इन्क्रीज करायचं आहे. द करस्पॉन्डिंग रिडिंग्स आर नोटेड डाऊन. ओके, संबंधित रिडिंग जे असतील ते नोट डाऊन करायचे आहेत. द व्होल्टेज रिक्वायर्ड टू सर्क्युलेट रेटेड करंट इज व्हेरी लेस. आता पहा, द करस्पॉन्डिंग रिडिंग आर नोटेड डाऊन. द व्होल्टेज रिक्वायर्ड टू सर्क्युलेट रेटेड करंट. ओके, रेटेड करंट सर्क्युलेट करण्यासाठी जी व्होल्टेजची गरज आहे ती कमी आहे, मिअरली 5 to 8% ऑफ रेटेड व्हॅल्यू. सो मेन फ्लक्स इज कन्सिडरेबली लेस, म्हणजेच मेन फ्लक्स जे असणार आहेत ते कन्सिडरेबली लेस आहेत, कारण व्होल्टेजच कमी आहे. ठीक आहे, लेस बिकॉज फ्लक्स इज प्रोपोर्शनल टू व्होल्टेज, कारण की फ्लक्स हे व्होल्टेजवरती अवलंबून असल्याने, डिपेंड असल्याने. हेन्स द आयर्न लॉस अक्युरिंग इज अ व्हेरी लेस. म्हणून आयर्न लॉस जो होणार आहे तो काय असणार आहे? अतिशय कमी असणार आहे. अँड कॅन बी निग्लेक्टेड सेफली, आणि आपण याला सेफरित्या दुर्लक्षित करू शकतो. ठीक आहे, द स्टेटर अँड हेन्स रोटर कॅरीज रेटेड करंट. द स्टेटर अँड हेन्स रोटर कॅरीज रेटेड करंट. स्टेटर आणि रोटर काय करतो? रेटेड करंट कॅरी करतो. सो कॉपर लॉस अक्युअर्स, म्हणजेच तिथे कॉपर लॉस निर्माण होतो, अक्युअर्स होतो, घडतो. सिन्स नो युजफुल आउटपुट इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम मोटर. ओके, मोटरकडून आपण कोणतंही वापरण्यायोग्य आउटपुट काढून घेत नाही आहे, एक्स्ट्रॅक्ट करून घेत नाही. रोटर इज ब्लॉक्ड, रोटरला काय केलेलं आहे? ब्लॉकडच केलेलं आहे. द एंटायर पॉवर इनपुट इज इक्वल टू कॉपर लॉसेस. मग जे आपण एंटायर संपूर्ण जी पॉवर इनपुट देतोय ते काय असणार आहे? कॉपर लॉसेस असणार आहेत, कारण रोटर साईडकडून आपण कोणतंही आउटपुट घेत नाही, कारण रोटरला आपण इथं ब्लॉकच केलेलं आहे. म्हणून पूर्णतः जी पॉवर आपण देतो, इनपुट पॉवरची देतो, इज इक्वल टू कॉपर लॉस. ती सर्व कॉपर लॉसेस असणार आहे. ओके, सो वॅटमीटर रिडिंग रिप्रेझेंट्स कॉपर लॉसेस, म्हणजेच वॅटमीटरचे जे रिडिंग दाखवतात ते कॉपर लॉसेस असणार आहेत. ऑब्झर्वेशन टेबल VSC. ओके, शॉर्ट सर्किट व्होल्टेज. ISC म्हणजे शॉर्ट सर्किट करंट. IW वॅट W1 वॅट, W2 वॅट, WSC शॉर्ट सर्किट पॉवर किंवा शॉर्ट सर्किट पॉवर आपण ज्याला म्हणतो इक्वल्स टू W1 प्लस W2. ठीक आहे, VSC व्होल्टेज रिक्वायर्ड टू सर्क्युलेट voltage required to circulate rated current at short circuit condition, blocked rotor condition. ISC rated current at short circuiting condition. WSC copper loss at full load.
ठीक आहे. WSC म्हणजेच कॉपर लॉस ॲट फुल लोड. कॅल्क्युलेशन्स पहा. WSC इक्वल्स टू टोटल कॉपर लॉस. Therefore, WSC equals to 3 ISC square R01, where R01 is equivalent resistance of motor referred to stator or primary side. ठीक आहे. R01 हा काय होता? इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स होता मोटरचा रेफर टू स्टेटर और प्रायमरी साईड. ठीक आहे. फ्रॉम विच त्याच्यावरून R01 इक्वल्स टू WSC डिवायडेड बाय 3 ISC स्क्वेअर. 3 ISC square equivalent impedance Z01 equals to VSC divided by ISC. Therefore, Z01 equals to under root R01 bracket square plus X01 bracket square. Therefore, X01 equals to under root Z01 bracket square minus R01 bracket square. Thus, parameter of equivalent circuit referred to stator side are calculated. अशा पद्धतीने आपण जे स्टेटर साइडला रेफर करून जे इक्विव्हॅलेंट सर्किटचे पॅरामीटर होते, परिमाणे होते, ते आपण कॅल्क्युलेट करू शकतो. युजिंग नो लोड अँड ब्लॉक्ड रोटर टेस्ट कॅल्क्युलेशन्स इफिशियन्सी ऑफ मोटर कॅन बी कॅल्क्युलेटेड ॲज फॉलोज. ठीक आहे. मग नो लोड आणि ब्लॉक्ड रोटर टेस्ट ज्या आहेत त्या कॅल्क्युलेशन्स करून आपण मोटरची इफिशियन्सी, कार्यक्षमता कॅल्क्युलेट करू शकतो खालीलप्रमाणे. ओके. इथं पहा, पर्सेंटेज इफिशियन्सी इटा इक्वल्स टू आउटपुट डिवायडेड बाय आउटपुट प्लस आयर्न लॉस प्लस कॉपर लॉस. ठीक आहे. आउटपुट छेद आउटपुट प्लस आयर्न लॉस. ओके. जो की आपल्याला नो लोड किंवा ओपन सर्किट टेस्टमधून मिळणार आहे, प्लस कॉपर लॉस. ओके. जो की आपल्याला शॉर्ट सर्किट टेस्टमधून मिळणार आहे, इंटू 100. पर्सेंटेज इफिशियन्सी इक्वल्स टू आउटपुट डिवायडेड बाय आउटपुट प्लस W0 प्लस WSC इंटू 100. बिफोर ड्रॉइंग द सर्कल डायग्राम ड्रॉ करण्या अगोदर फॉलोइंग कॅल्क्युलेशन्स आर डन. खालील कॅल्क्युलेशन्स आपल्याला करायला हवेत. फर्स्ट, कन्वर्ट द शॉर्ट सर्किट करंट इफ नॉर्मल व्होल्टेज वेअर अप्लाइड. शॉर्ट सर्किट करंटला कन्वर्ट करायचं आहे इफ नॉर्मल व्होल्टेज वेअर अप्लाइड. जर का आपण नॉर्मल व्होल्टेज अप्लाय केला असेल तर. देअरफॉर ISN म्हणजे शॉर्ट सर्किट करंट इक्वल्स टू ISC इंटू V डिवायडेड बाय VSC. ठीक आहे. शॉर्ट सर्किट करंटला आपण नॉर्मल व्होल्टेज अप्लाय केल्यानंतरचं कन्वर्जन आहे. पॉवर इनपुट ॲट शॉर्ट सर्किट इफ नॉर्मल व्होल्टेज वेअर अप्लाइड. पॉवर इनपुट जो आहे त्याला सुद्धा कन्वर्ट करायचं आहे. WSN इक्वल्स टू WSC इंटू V डिवायडेड बाय VSC ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. 3.7.6.2. हाऊ टू ड्रॉ सर्कल डायग्राम. आता सर्कल डायग्राम नेमकी कशी ड्रॉ करायची? रेफर फिगर 3.7.28. ओके. 3.7.28 ही डायग्राम रेफर केल्यानंतर द फॉलोइंग स्टेप्स आर टू बी फॉलोड फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ द सर्कल डायग्राम. अतिशय महत्त्वाचं आहे. हाऊ टू ड्रॉ द सर्कल डायग्राम. द फॉलोइंग स्टेप्स आर टू बी फॉलोड फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ सर्कल डायग्राम. ड्रॉ OV ॲज वाय ॲक्सिस. ठीक आहे. व्हर्टिकल लाईन, उभी लाईन. OV ॲज अ वाय ॲक्सिस व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायचे आहे. अँड OX ॲज हॉरिझॉन्टल परपेंडिक्युलर टू इच अदर. ठीक आहे. एकमेकांना परपेंडिक्युलर काटकोनात एक आडवी लाईन OX ड्रॉ करायची आहे. पहिली स्टेप झाली. दुसरी स्टेप काय आहे? W इक्वल्स टू √3 V0 I0 cos ∅0. म्हणजेच ओपन सर्किट पॉवर काढून घ्यायचा आहे. ओके. अंडर √3 V0 I0 cos ∅0. त्याचबरोबर आता इथे पहा, देअरफॉर cos ∅0 मिळेल आपल्याला. ओपन सर्किट पॉवर फॅक्टर मिळेल. ओके. इक्वल्स टू W0 डिवायडेड बाय √3 V0 I0. ठीक आहे. पॉवर फॅक्टर cos ∅0 अँड देअरफॉर ∅0 आणि म्हणून आपल्याला ∅0 मिळेल. द नो लोड पॉवर फॅक्टर अँगल इज कॅल्क्युलेटेड. नो लोड पॉवर फॅक्टर अँगल हा दुसऱ्या स्टेपला कॅल्क्युलेट करून घ्यायचा आहे. अँड टू अ सुटेबल स्केल आणि योग्य ते स्केल घेऊन द नो लोड करंट I0. ओके. मग एकदा का आपल्याला पॉवर फॅक्टर अँगल मिळाला की त्याचं योग्य ते स्केल घेऊन आपल्याला नो लोड करंट I0 जो की O डॅश असेल, म्हणजे सेंट्रल बिंदू OY आणि OXचा जो मध्यबिंदू असेल, सेंट्रल बिंदू असेल, त्याच्यातून आपल्याला O डॅश I0 ही रेष टाकायची आहे योग्य त्या स्केलने. इज ड्रॉन ॲट अन अँगल ∅0. ओके. ∅0 हा ड्रॉप करून. ठीक आहे. फ्रॉम द व्होल्टेज लाईन OV म्हणजेच व्हर्टिकल लाईन जी आहे ती व्होल्टेज लाईन आहे, त्याच्यापासून ∅0 हा अँगल सोडून कोन मापकाने I0 हा ड्रॉ करायचा आहे ॲज अ O डॅश. ठीक आहे. ड्रॉ O डॅश D. मग O डॅश T हॉरिझॉन्टल लाईनला पॅरलल लाईन ड्रॉ करायचा आहे OI. ओके. आलं लक्षात. थर्ड स्टेप, फ्रॉम द शॉर्ट सर्किट टेस्ट. हे लक्षात ठेवा, I0 ∅0 टाकून म्हणजेच व्हर्टिकल लाईन OY जी आहे व्होल्टेज लाईन, त्याच्यापासून अँगल ∅0 टाकून I0 हा ड्रॉ करायचा आहे. त्या I0लाच नाव द्यायचं आहे O डॅश. ओके. म्हणजेच आपण नो लोड करंट ड्रॉ केला पहिल्यांदा. ओके. O डॅश मिळाला. O डॅश ही शेवटची टोक असणार आहे I2ची. त्याच्यातून आपल्याला काय करायचं आहे? हॉरिझॉन्टल लाईनला म्हणजे आडव्या लाईनला OX लाईनला पॅरलल O डॅश T ही एक लाईन ड्रॉ करायची आहे. O डॅश T म्हणजे पहा, थर्ड स्टेपमध्ये काय येईल? फ्रॉम द शॉर्ट सर्किट टेस्ट. आता शॉर्ट सर्किट टेस्टवरून आपल्याला WSC म्हणजे शॉर्ट सर्किट पॉवर मिळेल इक्वल्स टू √3 VSC ISC cos ∅SC.
कॉस 5SC मिळेल, WSC डिवायडेड बाय रूट 3 VSC ISC कॉस सी. दस शॉर्ट सर्किट पॉवर फॅक्टर अँगल आपल्याला फाइंड आउट होईल. शॉर्ट सर्किट पॉवर फॅक्टर अँगल इज फाउंड ISN इज ड्रॉन व्हॅरिंग, ISN इज ड्रॉन लॅगिंग व्ही. ISN त्याच्यावरून आपल्याला शॉर्ट सर्किट करंट आपल्याला ड्रॉ करायचा आहे लॅगिंग व्हीला मागे टेकून बाय अन अँगल 5SC. ओके, जसं आपण I0 ड्रॉ केला त्याच पद्धतीनं ISN सुद्धा ड्रॉ करायचा आहे. ओके, व्होल्टेज लाईन ओ वायला अँगल 5SC टाकून दिस शोन इन बाय OA. मग ह्या ज्या लाईनला आपण ISNच्या लाईनला काय नाव द्यायचं आहे, OA. जॉईन O'. मग O' जॉईन करायचं. पहा, पहिल्यांदा O' केला, O'D ड्रॉ केला. ठीक आहे, मग आता OA ड्रॉ करायचा आणि O' जॉईन करायचा, म्हणजे वर इथला O' आणि A जॉईन करायचा आहे. जॉईन O' विच रिप्रेझेंट I2', जो की तो I2' असेल ॲज रेफर टू स्टेटर, ॲज रेफर टू प्रायमरी साईड. ठीक आहे, ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ O'. ओके, परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजेच लंब दुभाजक काढायचा आहे O'. O'. डिवाइड करायचं आहे, म्हणजेच I2'च्या लाईनला डिवाइड करायचं आहे. बायसेक्टर लंब टाकायचा आहे O'. टू मीट हॉरिझॉन्टल लाईन, जो की तो हॉरिझॉन्टल लाईन C वरती येईल. हॉरिझॉन्टल लाईन C वरती येईल. ओके, सॉरी, टू मीट हॉरिझॉन्टल लाईन ॲट पॉईंट C. ज्या तिथं पॉईंटला येईल त्या पॉईंटला C हे नाव द्या. दिस इज द सेंटर ऑफ द सेमीसर्कल. हे तुमच्या अर्धवर्तुळाचं सेमीसर्कल असेल. ठीक आहे, टेक रेडियस इक्वल्स टू CO'. मग रेडियस काय घ्यायचा, CO' घ्यायचा और CA घ्यायचा किंवा CA असेल. अँड विथ C ॲज अ सेंटर, आणि C ॲज अ सेंटर पकडून ड्रॉ सेमीसर्कल पासिंग थ्रू O अँड A. मग एक अर्धवर्तुळ पास करायचा आहे की जो O आणि A ला पास करेल. ठीक आहे, 7th स्टेप आहे O'. इज कॉल्ड एज द आउटपुट लाईन. O' लाच आपण काय म्हणणार आहोत, आउटपुट लाईन, जो की आपण बायसेक्टर केलेला आहे. त्याच्यातून जो निघणारा मध्य होता, जो की हॉरिझॉन्टल लाईनला O''ला किंवा OXला, जो की C पॉईंटमध्ये छेदणार होता, O''लाच छेदणार होता, तोच आपला काय असेल, सर्कलचा केंद्रबिंदू असेल. ठीक आहे, मग O'' लाईन काय आहे, आउटपुट लाईन फ्रॉम A. मग A पासून काय करायचं आहे, ड्रॉप परपेंडिक्युलर लाईन AG. A पासून आपण परपेंडिक्युलर लाईन AG ड्रॉ करायचा आहे. द वर्टिकल कॉम्पोनंट ऑफ द vertical component of the current represents active or power components of the current. Thus vertical component of I0 represents fluxes losses, fixed losses FG equals to fixed losses equals to O''P. Similarly vertical component of ISN represents motor input power equals to AG. ठीक आहे, आता आपणच्या ज्या स्टेप्स होत्या 7 स्टेप आपण ह्या इथं समजून घेऊया. ठीक आहे, व्हर्टिकल लाईन, उभी लाईन जी आहे OI ड्रॉ केली, इथं OE दाखवलेलं OI ड्रॉ केली. हॉरिझॉन्टल लाईन OX म्हणजेच इथं OI सांगितलेलं आहे. ठीक आहे, ओपन सर्किट किंवा नो लोड टेस्टवरून आपण फाय0 कॅल्क्युलेट करायचा. फाय0 कॅल्क्युलेट केल्यानंतर सेंट्रल पॉईंटमधून I0 हा ड्रॉ करायचा, जो की तो O' असेल. ओके, O' असेल. नंतर 5SC कॅल्क्युलेट करायचा आहे. शॉर्ट सर्किट पॉवर फॅक्टरवरून आपल्याला OA, जो की डॉटेडनं दाखवला आहे, तो ड्रॉ करायचा. मग O''A थर्ड स्टेपमध्ये O''A जॉईन करायचा होता. O''Aला दुभाजकायचं होतं, म्हणजे त्याचा मध्यबिंदू घ्यायचा होता. ठीक आहे, O' ही लाईन काय असणार आहे, O' ही आउटपुट लाईन असणार आहे. ओके, दिलेली आहे आउटपुट लाईन. या लाईनला डिवाइड करायचं होतं, जो की त्याच्यातून एक लंब टाकल्यानंतर हॉरिझॉन्टल लाईन O'' ला जिथे छेदतो तो पॉईंट आपला सर्कलचा काय असेल, केंद्रबिंदू असेल. आणि अशा पद्धतीने O''C किंवा O''C किंवा CA हे आपण त्रिज्या घेऊन, ओके, त्रिज्या घेऊन काय करायचं आहे, म्हणजे रेडियस घेऊन आपण काय करायचं होतं, सेमी सर्कल ड्रॉ करायचा होता, जो की आपल्याला तो O आणि A मधून पास होईल. ओके, अशा पद्धतीने हा सर्कल डायग्रामच्या 7 स्टेप इथं सांगितल्या होत्या. अजून पुढे स्टेप होत्या की A पासून एक लंब टाकायचा. ठीक आहे, A पासून एक ड्रॉप टाकायचा हॉरिझॉन्टल लाईन O'' वरती, किंवा शेवटची लाईन आहे OX व्होल्टेज लाईन, तिथं एक लंब टाकायचा की जिथे आपल्याला ह्या व्हॅल्यू मिळतील. इथे पहा. ठीक आहे, thus vertical component of I0 represent fixed losses FG equals to fixed losses equals to O''P. Similarly vertical component of ISN, शॉर्ट सर्किटचे जे उभे कॉम्पोनंट्स असतील शॉर्ट सर्किट करंटचे, रिप्रेझेंट्स मोटर इनपुट पॉवर इक्वल्स टू AG. ओके, मोटर इनपुट पॉवर इक्वल्स टू AG असेल. AG हा जो काय असेल तो मोटर इनपुट पॉवर असेल. ठीक आहे, त्याचप्रमाणे AF इज रोटर अँड स्टेटर CU
लॉसेस टुगेदर, आणि जो AF असेल तो रोटर आणि स्टेटर कॉपर लॉसेस असतील. ठीक आहे, रोटर ऑन लॉस अँड स्टेटर कॉपर लॉस. ठीक आहे, रोटर कॉपर लॉस असेल आणि स्टेटर कॉपर लॉस हा मिळून AF असेल. ओके, आता पहा स्टेप नंबर 8. स्टेप नंबर 8, मेजर द लेंथ AG. AG लेंथ मेजर करायचं आहे सेंटीमीटरमध्ये. AG लाईन मेजर करायची आहे सेंटीमीटरमध्ये. AG लाईन मेजर करायची आहे सेंटीमीटरमध्ये. ही पूर्ण उभी लाईन मेजर करायची सेंटीमीटरमध्ये. इक्वेट दिस AG टू WSN. ह्याच लाईनला आपण शॉर्ट सर्किट करंटला जो वॅटेज मिळाला होता त्याच्याशी आपण इक्वेट करायचं आहे. अँड फाइंड द पॉवर स्केल 1 सेंटीमीटर इक्वल्स टू डॉट डॉट वॅट. आणि अशा पद्धतीने 1 सेंटीमीटर म्हणजे किती वॅट हा पॉवर स्केल आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सर्वात महत्त्वाची स्टेप आहे स्टेप नंबर 8. इथूनच सर्व आपल्याला सर्कल डायग्रामचे पॅरामीटर्स मिळणार आहेत. त्यानंतर 9th स्टेप आहे, 9वी स्टेप आहे, फाइंड द पॉईंट E ऑन AF सच दॅट. ठीक आहे, पॉईंट E AF वरती अशा पद्धतीने फाइंड आउट करायचं आहे की AE छेद EF आपल्याला मिळेल. AE छेद EF म्हणजेच रोटर कॉपर लॉस डिवायडेड बाय स्टेटर कॉपर लॉस. ठीक आहे, एकदा का आपल्याला AGचं पर सेंटीमीटर इक्वल्स टू वॅटेज आपल्याला मिळाला तर ई पॉईंट AF वरती ई पॉईंट अशा पद्धतीने फाइंड आउट करायचं आहे की AE इक्वल्स टू रोटर कॉपर लॉस आणि EF इक्वल्स टू काय असणार आहे स्टेटर कॉपर लॉस. ठीक आहे, मग आपल्याला तो मिळेल. 10th स्टेप आहे, मार्क द पॉईंट ई पॉईंटला मार्क करून जॉईन ओडॅश ई जॉईन करायचा आहे. 10व्या स्टेपमध्ये ई मार्कला पॉईंट करायचा आहे म्हणजे त्याला नाव द्यायचं आहे ई आणि ओडॅश ई हा जॉईंट करायचा. ओके, जॉईन ओडॅश ई दिस इज कॉल्ड ॲज द टॉर्क लाईन. याच लाईनला आपण काय म्हणणार आहोत टॉर्क लाईन. ठीक आहे, ओडॅश हे ही आउटपुट लाईन. ओके, ओडॅश ई ही टॉर्क लाईन आत्ताच आपण फाइंड आउट केली स्टेप नंबर 10 मध्ये. आता पहा स्टेप नंबर 11. इन मोटर लोड करंट इज I1. इफ मोटर लोड करंट इज I1, जर का मोटर लोड करंट I1 असेल, टेक लाईन OL. ओके, लाईन OL घ्या इक्वल्स टू I1 विथ द करंट स्केल ॲज शोन. ओके, टेक लाईन OL. हा पहा I1 तुमचा जर हा मोटर लोड करंट असेल तर तो OL घ्या. OL रेफर करा. ठीक आहे, OL इक्वल्स टू I1 विथ द करंट स्केल ॲज शोन इन फिगर ॲज शोन. 12 नंबर स्टेप आहे, ड्रॉप द परपेंडिक्युलर फ्रॉम L. L पासून एक लंब टाकायचा, उभा व्हर्टिकल रेष लंब काटकोनात घ्यायचे आहे. अँड मार्क द पॉईंट्स M N J K. इथे पहा L पासून म्हणजेच मोटरचा जो लोड करंट आहे त्याच्या OLच्या स्पर्शिकेमधून जो पॉईंट लंब टाकायचा आहे हॉरिझॉन्टल लाईनला, आडव्या लाईनला. ठीक आहे, आणि त्या जिथं पॉईंट तो छेदत जाईल त्या पॉईंट्सला आपण नाव द्यायचे आहेत MNJK ॲज शोन इन फिगर 3.7.29. MNJK. ओके, इथं पहा MNJK. आता पहा देन रेफरिंग द फिगर 3.7.29. LK जी लाईन असेल ती मोटर इनपुट लाईन असेल. ओके, LM जी लाईन असेल ती मोटर मेकॅनिकल आउटपुट असेल. LK जी लाईन आहे. ओके, LK पूर्ण लाईन काय असणार आहे पहा, LK इक्वल्स टू मोटर इनपुट. ओके, LM इक्वल्स टू मोटर मेकॅनिकल आउटपुट. LM म्हणजेच LM ही मोटर मेकॅनिकल आउटपुट असेल. त्याचबरोबर इथं पहा इटा इक्वल्स टू आउटपुट डिवायडेड बाय इनपुट म्हणजेच LM डिवायडेड बाय LK केल्यानंतर आपल्याला काय मिळेल इफिशियन्सी मिळेल. म्हणजेच इथं पहिला पॅरामीटर आपल्याला मिळाला. ठीक आहे, MN इक्वल्स टू काय असेल रोटर कॉपर लॉस. आता MN काय असणार आहे मोटर कॉपर लॉस. ओके, मोटर कॉपर लॉस. ओके, मोटर कॉपर लॉस. ठीक आहे, MN शॉर्टमध्ये. आणि NJ काय असणार आहे स्टेटर कॉपर लॉस. NJ काय असेल स्टेटर कॉपर लॉस. इथे शॉर्टमध्ये पहा NJ. ओके, मोटर स्टेटर कॉपर लॉस. ठीक आहे, सॉरी स्टेटर कॉपर लॉस. ओके, JK असणार आहे तो फिक्स्ड लॉसेस, MK असेल तो टोटल लॉसेस. JK असेल तो फिक्स्ड लॉसेस, JK फिक्स्ड लॉसेस आणि MK असेल ते टोटल लॉसेस. कारण MN हा रोटर कॉपर लॉस आहे, NJ हा स्टेटर कॉपर लॉस आहे, MK म्हणून काय झाला टोटल लॉसेस आणि JK आहे तो फिक्स्ड लॉसेस असेल. ओके, ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला इत्यादी सर्व पॅरामीटर्स आपल्याला सर्कल डायग्राममधून मिळू शकतात. LN इक्वल्स टू टॉर्क दॅट इज रोटर इनपुट. टॉर्क जो आहे तो रोटर इनपुट असेल. ओके, टॉर्क म्हणजे चक्राकार गती निर्माण करणारी शक्ती जी रोटर इनपुटवरती येऊन पडते. LN लाईन. ओके, L इथे आहे L आणि N. ठीक आहे, LN काय असेल टॉर्क म्हणजेच रोटर इनपुट. MN डिवायडेड बाय LN रोटर कॉपर लॉस डिवायडेड बाय रोटर इनपुट केल्यानंतर आपल्याला स्लिप मिळेल. ओके, रोटर कॉपर लॉस डिवायडेड बाय रोटर इनपुट केल्यानंतर आपल्याला स्लिप मिळेल. अत्यंत महत्त्वाचं आत्ताचा टॉपिक आहे MN आणि LN काय असेल MN छेद LN
रोटर इनपुट म्हणजेच LN म्हणजेच रोटर इनपुट, MN म्हणजेच रोटर कॉपर लॉसेस, या दोघांचा भागाकार घेतला असता आपल्याला स्लिप मिळेल. ML डिवायडेड बाय LN म्हणजेच रोटर आउटपुट डिवायडेड बाय रोटर इनपुट केल्यानंतर 1 - S इक्वल्स टू N अपॉन N डिवायडेड बाय NS आपल्याला मिळेल. LK डिवायडेड बाय OL, LK इथं पहा LK म्हणजेच LK ओके, LK डिवायडेड बाय OL आपल्याला पॉवर फॅक्टर cos ∅1 मिळेल, पॉवर फॅक्टर cos ∅1 मिळेल. ओके, सिलेबस टॉपिक 3.7.6.3 हाऊ टू गेट मॅक्झिमम क्वांटिटीज फ्रॉम द सर्कल डायग्राम. सर्कल डायग्रामवर आपल्याला जास्तीत जास्त क्वांटिटी कशा मिळतील, मॅक्झिमम आउटपुट. ड्रॉ अ लाईन पॅरलल टू आउटपुट लाईन O'(A). ठीक आहे, आता हे पहा, ड्रॉ अ लाईन पॅरलल टू आउटपुट लाईन O'(A). आउटपुट लाईन O'(A) जी आहे त्याला एक पॅरलल लाईन ड्रॉ करायच्या अशा पद्धतीनं टँजेंट टू द सर्कल ॲट पॉईंट P, जे सर्कलला स्पर्श होईल आणि त्या जिथं स्पर्शिका पॉईंट, जिथं स्पर्शिका टच होते त्या पॉईंटला P नाव द्या. व्हर्टिकल डिस्टन्स PQ गिव्ज मॅक्झिमम आउटपुट. मग त्या पॉईंट P मधून एक लंब टाका, व्हर्टिकल उभा. ओके, व्हर्टिकल डिस्टन्स जे काय असेल मग तो उभा अंतर जे असेल PQ गिव्ज मॅक्झिमम आउटपुट. ओके, O'(A) ला पॅरलल, इथे पहा O'(A) ला पॅरलल सर्कलवरती अशा पद्धतीने पॅरलल लाईन ड्रॉ करायची की जिथं तो पॉईंट P छेदतोय, म्हणजे टँजंट मिळेल, स्पर्शिका मिळेल. त्यानंतर जो पॉईंट सर्कलला जिथं छेदतोय त्या पॉईंटला नाव द्या P. PQ हे काय असणार आहे, PQ हा मॅक्झिमम आउटपुट असेल. ठीक आहे, मॅक्झिमम क्वांटिटीज मिळेल ना आपल्याला ते. ठीक आहे, आता पहा मॅक्झिमम टॉर्क कसा मिळेल, दॅट इज सेम ॲज मॅक्झिमम रोटर इनपुट, सेम ॲज मॅक्झिमम रोटर इनपुट प्रमाणेच मॅक्झिमम टॉर्क मिळेल. ड्रॉ लाईन पॅरलल टू टॉर्क लाईन O'(E). ओके, टॉर्क लाईन O'(E) जी आहे त्याला पॅरलल लाईन सर्कलवरती जिथं स्पर्श होते तिथंपर्यंत टँजेंट स्पर्शिका तो ड्रॉ करा. टचिंग द सेमी सर्कल ॲट पॉईंट R, ड्रॉप अ व्हर्टिकल लाईन फ्रॉम R पॉईंट टच होतोय पॅरलल टू Y ॲक्सिस, Y ॲक्सिसला पॅरलल पकडून R स्पर्शिकेमधून, R पॉईंटमधून आपण एक व्हर्टिकल उभी लाईन ड्रॉ करायची आहे अप टू द टॉर्क लाईनपर्यंत. मग त्या पॉईंटला नाव द्या RS पॉईंट नाव द्या RS गिव्ज द मॅक्झिमम टॉर्क. मग RS जो काय असणार तो मॅक्झिमम टॉर्क असेल. मॅक्झिमम इनपुट पॉवर जर फाइंड आउट करायचं असेल तर काय करावं लागेल, मॅक्झिमम इनपुट पॉवर जर फाइंड आउट करायची असेल तर इट अक्युअर्स ॲट द हायेस्ट पॉईंट ऑफ द सर्कल. ओके, जो की तो सर्कलच्या हायेस्ट पॉईंटवरती आपल्याला मिळेल UV. बट दिस इज मोर दॅन द मॅक्झिमम टॉर्क RS. ओके, परंतु हा मॅक्झिमम टॉर्क RS पेक्षा मोठा आहे. द मोटर इज अनस्टेबल ॲट दिस कंडिशन. या स्टेजमध्ये मोटर काय होईल, अनस्टेबल होईल. इट सिम्पली इंडिकेट्स द ॲबिलिटी ऑफ मोटर टू टेक ओव्हरलोड्स फॉर शॉर्ट टाईम. म्हणजेच मोटरची जी क्षमता आहे, ठीक आहे, काय करण्यासाठी, इट सिम्पली इंडिकेट्स, हे साधं असं दाखवतं की द ॲबिलिटी ऑफ मोटर टू टेक ओव्हरलोड फॉर शॉर्ट टाईम. ओव्हरलोड होते मोटर शॉर्ट टाईमसाठी. ठीक आहे, UV लाईन पहा, मॅक्झिमम इनपुट पॉवर UV इथे पाहू शकतो, हा हायेस्ट पॉईंट आहे, सेमी सर्कलचा हायेस्ट पॉईंट असेल UV. इथे पाहू शकतो आपण संपूर्ण UV. ओके, अशा पद्धतीने आजचा आपण महत्त्वाचा टॉपिक कव्हर केलेला आहे. नेक्स्ट आहे सर्कल डायग्रामवरती प्रॉब्लेम्स आहेत, आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये कोणकोणत्या गोष्टी आपण डिस्कशन केल्या पुन्हा एकदा पाहूयात. ओके, इथं पाहू शकतो आपण सिलेबस टॉपिक 3.7.5 वेक्टर डायग्राम अँड इक्विव्हॅलेंट सर्किट ऑफ 3 फेज इंडक्शन मोटर. सुरुवातीला आपण 3 फेज इंडक्शन मोटरची वेक्टर डायग्राम आणि इक्विव्हॅलेंट सर्किट बघितलं. ओके, त्याचबरोबर इक्विव्हॅलेंट सर्किट ऑफ इंडक्शन मोटर हे आपण पाहिलं. रेफर टू स्टेटर साईड म्हणजेच रेफर टू प्रायमरी साईड, त्याला कन्वर्ट करून घेतल्या सर्व व्हॅल्यूज. ओके, त्याचबरोबर एक एक्झाम्पलसुद्धा छोटंसं आपण पाहिलं. त्यानंतर सिलेबस टॉपिक 3.7.6 सर्कल डायग्राम ऑफ ए 3 फेज इंडक्शन मोटर. 3 फेज इंडक्शन मोटरची सर्कल डायग्राम म्हणजे काय, व्हॉट इज अ सर्कल डायग्राम, ठीक आहे, ती माहीत करून घेतली. सर्कल डायग्राम ड्रॉ केल्या. ओके, सर्कल डायग्राममधून आपल्याला कोणकोणत्या इन्फॉर्मेशन्स मिळणार आहेत ते पाहिलं. ओके, मग सर्कल डायग्राम ड्रॉ करण्यासाठी 2 टेस्ट होत्या, नो लोड टेस्ट आणि ब्लॉक रोटर टेस्ट. नो लोड टेस्ट परफॉर्म केल्यावर आपल्याला कोणती इन्फॉर्मेशन मिळते, कोर लॉस, आयर्न लॉस, फ्रिक्शन अँड वेंटेज लॉस, मॅग्नेटायझिंग करंट, नो लोड पॉवर फॅक्टर अँड पॅरामीटर ऑफ मॅग्नेटायझिंग ब्रांच ऑफ इक्विव्हॅलेंट सर्किट दॅट इज I0, IW, Imu, R0, X0 इत्यादी मॅग्नेटायझिंग ब्रांचबद्दलचे पॅरामीटर्स सर्व मिळतात नो लोड टेस्ट केल्यावर. त्याचबरोबर ब्लॉक रोटर टेस्ट परफॉर्म केल्यानंतर आपल्याला कॉपर लॉस मिळतो. ओके, कॉपर लॉस मिळतो. ठीक आहे, अशा पद्धतीने
2 टेस्ट केल्या. 2 टेस्ट केल्यानंतर आपल्याला सर्कल डायग्राम कशा पद्धतीने ड्रॉ करायचे, हाऊ टू ड्रॉ द सर्कल डायग्राम, सिलेबस टॉपिक 3.7.6.2 मध्ये डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे हाऊ टू ड्रॉ द सर्कल डायग्राम. त्याच्यामध्ये 11 to 12 स्टेप्स होत्या. ओके, 11 ते 12 स्टेप्स आपण पाहिल्यात. त्यानंतर ह्या सर्व ज्या पॅरामीटर्स आहेत, ह्या पॅरामीटर्स आपण कशा मिळवल्यात, ओके, यांची व्हॅल्यूज कसे मिळवले हे सुद्धा आपण फाइंड आउट केले. आणि मॅक्झिमम क्वांटिटीज कशा मिळवायच्या सर्कल डायग्रामवरून. मॅक्झिमम क्वांटिटीज मिळवत असताना O' आउटपुट लाईनला टँजंट म्हणजेच पॅरलल लाईन, आपण टँजंट स्पर्शिका जिथे जॉईंट होते त्या पॉईंटला नाव देऊन व्हर्टिकल लाईन जर ड्रॉ केली तर आपलं तो मॅक्झिमम आउटपुट लाईन असेल. ठीक आहे, टॉर्क लाईनला त्याच पद्धतीने टॉर्क लाईनला पॅरलल सेमी सर्कलला जिथं पॉईंट टच होतं तिथंपर्यंतचा जर पॉईंट आपण आर घेतला, RSC काय असणार आहे, मॅक्झिमम टॉर्कला असणार आहे. ओके, अशा पद्धतीने आपण UV म्हणजेच हायेस्ट पॉईंट ऑफ द सर्कल आहे की जिथं मोटर हे शॉर्ट टाईमसाठी ओव्हरलोड घेण्यासाठी ॲबिलिटी दर्शवते. ओके, अशा पद्धतीने आपण मॅक्झिमम क्वांटिटी सर्कल डायग्रामवरून कशा मिळवायच्या हा सुद्धा पॉईंट कव्हर केला. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण या सर्कल डायग्रामवरती प्रॉब्लेम्स पाहणार आहोत. ओके, सो नेक्स्ट लेक्चर नेक्स्ट व्हिडिओसाठी पाहत राहा SRJ टेक्निकल. अँड थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.